सिंपल जसं आपण मगाशी म्हणालो तसं मी हे फॉर्म्युला वापरला, मुद्दे काढले तुमचे. मग आता एक सिंपल सोपी टेक्निक आहे. काय टेक्निक माहिती का? काय करायचं तुम्ही मगाशी काय केलं तुम्हाला सांगितलं शूरवीर. ओके सिंपल तुमचा कॅमेरा समोर ठेवायचा. असं आपल्या मोबाईल मध्ये चांगला कॅमेरा समोर ठेवायचा, रेकॉर्डिंगचं बटन ऑन करायचं आणि सुरुवात करायची. नमस्कार मित्रांनो असं, नमस्कार मित्रांनो तसं, नमस्कार मित्रांनो असं, नमस्कार मित्रांनो तसं. ओके तुम्हाला काय वाटतं जेवढ्या वेळा तुम्ही प्रॅक्टिस करणार आणि काय होणार माहिती का तुम्हाला अजिबात कागदाची गरज असणार अजिबात नाही. बरं तुम्हाला असं पण होऊ शकतं की समजा तुम्हाला वेळ दिला आहे फक्त 10 मिनिटं बोलायचं, तुम्ही पहिली प्रॅक्टिस करता त्याच्यामुळे तुम्ही अर्धा तास बोलताय, नो प्रॉब्लेम. पुन्हा जर तुमचा रेकॉर्डिंग पहा ह्याच्यात पण ही गोष्ट उगाच बोलू, कट 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 पुन्हा एकदा बोला, कट 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 पुन्हा एकदा बोला, कट 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 पुन्हा एकदा बोला. तुम्हाला मी सांगतो एवढं जर तुम्ही केलं ना मिनिमम 50 वेळा तुम्ही कुठेही जा आत्मविश्वासाने बोला, काळजी करू नका. ओके सराव हा केलाच पाहिजे, विदाऊट सराव काय होईल. ओके एक गोष्ट आहे की त्याने कार्यक्रमात सांगतो. एक जपानमध्ये ओकोय नावाची हे होतं मार्शल आर्ट प्लेअर होतं, मार्शल आर्ट प्लेअर. त्याची स्टोरी आहे. त्याला लहानपणापासून मार्शल आर्टचा एकदम जबरदस्त क्रेज होते. त्याने ठरवलं होतं की मला जबरदस्त मार्शल आर्ट प्लेअर व्हायचं. पण लहानपणी एका ऍक्सिडेंटमध्ये त्या विचाराचा एक हात झाला आणि तो पण मीठ हात जो उजवा हात असतो तो. ओके आणि त्याही परिस्थितीत तो ठरवलं की मला मार्शल आर्ट प्लेअर व्हायचं. त्याच्या आई वडील म्हणतात कसं काय शक्य. तो आपल्या ट्रेनरकडे जातो, ट्रेनरला विचारतो की मला अगदी शिकायचं. ट्रेनर म्हणतो नो प्रॉब्लेम, मी तुला सांगणार शिकवणार. ओके मी तुला रोज काही गोष्टी सांगणार, त्याला तू जाणीवपूर्वक तेवढंच करायचं, मला विचारलं यायचं नाही हे का करायचं कशासाठी करायचं, रोज सांगणार तेवढं तू करत राहायचं चाल. तर त्याच्यासमोर ते असं हे असं समोर काय म्हणतो पंच बॅग असं हां ती अशी समोर लावली असेल. त्याला सांगतात की तुझा जो पाय आहे ना त्या पायाने तू क्लिक कर असं तिथं मारायचं. ओके चालेल. तो रोज सराव करतो, असं आठवडाभर चालू असतो आणि तो बघत असतो ना शिक्षक आपले ट्रेनर आहेत ना बाकी मुलांना वेगवेगळं सांगतात असं कर असं कर असं कर. मग त्याला काही सांगतच नसतं, रोज एकच गोष्ट. तो महिनाभर टेस्ट करून एक दिवशी नाही ते मला प्रश्न येतो आपल्या सरांना विचारतो सर मी काय वेगळं करू ते तुम्हाला तेवढंच सांगितलं. तर मी बोललो तर मला विचारायचं नाही, तुला शिकायचं आहे ना तेवढं जाऊन करायचं. तो तेवढंच जाऊन करतो. आणि जसं एकदम सामायिक वार्षिक परीक्षा असतात तशी त्यांची त्या कॅम्पमध्ये परीक्षा असते, फायनल परीक्षा असते. ते सगळ्या आतमध्ये जे प्लेयर असतात त्याच्यामध्ये असे एकमेकांनी फायटिंग होतात आणि त्याच्यामध्ये जो विनर असतो ना त्याला ते पारितोषिक होतं. तशी ह्याची पाळी होती. हा होतोय मला एकच गोष्ट येते कारण मला बाकीचं काय शिकवत नाही आणि समोरचा प्लेयर येतो त्याच्यासमोर एकदम असं उभा राहून एकदम माहिती करायला ह्याला एकच गोष्ट येत असते काय किक मारायची. तो किक मारतो एका किकमध्ये समोरच होतो. हे कसं झालं. दुसऱ्या वेळेला पण राऊंड असत होतो त्याच्यावर पण तसाच होतो आणि असं करता करता तो अख्खी ती फायनल जिंकतो. त्याच्यामध्ये तो एकदम नंबर मध्ये तो त्या कॅम्पमध्ये त्याला विश्वासच बसत नव्हतो आपल्या सरांनी कसं घडलं. तो बोलतो की एवढा सराव केला ना की तुझ्या त्या किक मध्ये एवढी ताकद निर्माण झाली आहे की एका किक मध्ये समोर मला गारा बोलतो. त्याला मात्र प्रॅक्टिस. ओके मी असं एका ठिकाणी ऐकलंय विराट कोहली ओके दररोज 100 फटके असं फटके शॉट्स त्याचा सराव करतो. ओके बरं ते सराव असंच नाही करत असे हे ठेवलेलं असतं दगड 50 दगड. ओके म्हणजे स्टेडियम मध्ये 50 दगडामध्ये फिल्डर्स त्याच्यामधून गॅप काढायचं असं तो 100च्या वरती जास्त प्रॅक्टिस करत असतो. त्यामुळे जेव्हा मैदानात उतरतो ना तसं एकदम प्रॅक्टिस एवढी परफेक्ट झालेली असते त्याला मैदान एकदम अख्खं मोकळं मोकळं दिसतं ना तर तिथे 50 दगड ठेवले असतात ते 50 फिल्डर्स तिथे फक्त 10 ते 12 असेल तसंच त्याला गॅप दिसतं. ओके इतकं तो प्रॅक्टिस करत असतो. प्रॅक्टिसला महत्व आहे. त्यामुळे तुम्ही सराव केला तर तुम्हाला पण म्हणणार. ओके परत एकदा सगळ्या जागा उठायचं आहे तुम्ही आता काय शिकलं ते एकमेकांना सांगायचं आणि नवीन जागे जाऊन बसायचं.
खात्रीपूर्वक मला आठवतात की तुम्हाला काय काय शिकलं, तुम्हाला सगळं आठवतं. ओके, नाव लक्षात ठेवणे टेक्निक शिकलो आपण. ओके, त्याच्यानंतर भाषणाचे शब्द किती महत्वाचे, आवाज किती महत्वाचा, बॉडी लँग्वेज किती महत्वाचं ते शिकलो आपण. ओके, त्याच्यानंतर आपण शिकलो फिरून बोला, स्टेजचा पूर्णपणे वापर करा, जागेचा वापर करा, सगळ्यांकडे पाहून बोला. ओके, त्याच्यानंतर आपण शिकलो 4 गोष्टी काय काय, वाचन, चित्रपट, नाटक, त्याच्यानंतर युट्यूबवर व्हिडिओज पहा, आणि चौथं लाईव्ह कार्यक्रम असतो तर जाऊन बसा, ऐका, कारण तिथून मला भरपूर शिकायला भेटतं. प्रत्येक बाबतीची शैली वेगवेगळी असते. ओके, कोणाची शैली एकदम शांतपणे बोलायची असते, कोणाची शैली एकदम वेगळी एकदम जबरदस्त असते. ओके, तुम्हाला जी शैली तुम्हाला सोयीची, बरं नक्कल करू नका. ओके, म्हणजे तुम्ही जर असं म्हणत तुम्हाला राग आल्यानंतर बोलता आलं पाहिजे, तुम्ही कसं केलं तर तुम्ही नकला काय होणार, तर हा उत्तम नकल करता राग सांगण्याची. ओके, तुम्हाला नकला काय होणार, तुम्हाला तुमची स्वतःची स्टाईल डेव्हलप करायची. लक्षात आलं तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यातलं जे चांगलं आहे आणि तुम्हाला जे चांगलं जमतं ते तुम्ही करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगितलं काय काय चॅनल्स ते तुम्ही बघा, युट्यूबवर भरपूर तुम्ही काय ऐकू शकता, पाहू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मी आत्ताच मी तुम्हाला विचारलं भाषण कसं तयार करायचं. कसं तयार करायचं, एक फॉर्म्युला सांगितलं तुम्हाला, प्रेम फॉर्म्युला. ई म्हणजे पॉइंट ऑफ व्ह्यू, आर म्हणजे रिझन, ई म्हणजे एक्झाम्पल, आणि परत पी म्हणजे म्हणून मी असं म्हणतो. ओके, त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सर्वात प्रथम तुम्हाला आपण बऱ्याच गोष्टी शिकलो की बाबा वेळ काय, काळ काय, कुठे बोलायचं आहे, कोणासोबत बोलायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय करायचं, भाषण तयार करायचं, मिनिमम 15 मुद्दे काढायचे तुमच्या विषयानुसार. मग ह्यासाठी मग थोडासा रिसर्च करावा लागेल, इंटरनेटवर सुद्धा कुठे काय वाचनातून मिळत आहे का, कुठे काय पुस्तकात आहे का, कुठे एक्झाम्पल तुम्ही ऐकलं का, तर तुम्हाला हवं असेल माहिती त्याला फोन करून विचारा. तसं मागे एकदा एमडी कॉलेजमध्ये इथे परळच आहे, माझं लेक्चर होतं इंटरव्ह्यू स्किल्सवर, आणि माझ्या लाईफ मध्ये इंटरव्ह्यू दिलं नव्हतं. तुम्ही बोला तुम्ही कसं देणार, पण माझा एक मित्र होता महाराष्ट्रामध्ये, बोला नाही उल्हास याचं नाव सांगितलं तू जायला पाहिजे. तर माझे एक ओळखीचे होते प्रशांत साळगावकर म्हणून, ते मोठ्या पदावर म्हणजे एचआर मॅनेजर होते. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं सर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे, तर तुम्ही मला काही गोष्टी सांगाल का. त्यांनी सांगितलं की उल्हास ह्या गोष्टी. ओके, त्याच्या 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत, ते तिथे तू मुलांना सांग. ओके, म्हणजे कुठल्या गोष्टी, एक म्हणजे त्यांनी आपण असेल जेव्हा असा प्रश्न विचारला जातो तेव्हा तुला सांगता यायला पाहिजे एक, आणि तुझ्या हॉबीज. आता आपण कधी कधी काय म्हणतो, तेल मी तुझ्याबद्दल सांग, तुम्ही सांगता जेवढं स्वतःला कॅज्युअली सांगता की समोरचा म्हणून तुम्हाला म्हणतो अरे ह्याला आत्मविश्वास नाही. दुसरं तुमच्या हॉबीज सांगा, म्हणून सर ह्याचं महत्व आहे ना. सर वाचन काय वाचलं लेटेस्ट नाही काय कसं काय महत्व वाचन. ओके, माझं जर काय म्हणतात मला फिरायला आवडतं, लेटेस्ट कुठे गेलो तर फिरायला नाही असंच बोल, तुम्ही विचारलं कुठे असतं असं नाही. ह्या 2 गोष्टी खूप 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 इम्पॉर्टंट असतात. आणि मी ते भाषण त्यांनी जर सांगितले ते पॉईंट सांगितले, आणि त्या सगळ्या शिक्षक वगैरे त्याला माझं कौतुक केलं, असं झालं एकदम प्रॅक्टिकल भाषण झालं. पण ते माझ्या अनुभव, हे अनुभवी व्यक्तीकडून ते पॉईंट देते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. लक्षात आलं तुम्हाला, तर तुम्ही भाषण तयार करताना या गोष्टी करू शकता. पॉईंट्स काढायचे, 15 मुद्दे काढायचे, त्यातले बेस्ट 5 निवडायचे. ओके, आणि त्याच्यानंतर प्रत्येक पॉइंट ऑफ व्ह्यू त्याला कारण असं आहे म्हणून मी एक्झाम्पल असं देतोय, म्हणून मी असं म्हणालो. अशा पद्धतीने तुम्ही भाषण तयार करू शकता. ओके, बरं, भाषणाची सुरुवात, भाषणाचं मध्य आणि भाषणाचा शेवट या गोष्टी अनेकाला खूप महत्वाच्या असतात. ठीक आहे, सुरुवात कशी करायची, तुम्हाला एक फ्लो सांगू, मस्त फ्लो सांगू. याला आपण म्हणतो 60 मिनिटांमध्ये प्रेक्षकांना जिंकणं. असं असतं ना, पहिल्या 5 मिनिटांमध्ये मला प्रेक्षकांना जिंकता यायला. तुम्हाला एक मी पॉइंट ऑफ व्ह्यू आपलं हे सांगतो, फ्लो सांगतो, तो फ्लो तुम्हाला फॉलो करायचा. ठीक आहे, काय करायचं माहिती का, तुम्ही तिथे गेल्यानंतर सर्वात प्रथम जेव्हा स्टेजवर तुम्ही राहणार ना, तर स्टेजवर राहताना सगळ्यांना स्माईल करून सगळ्यांना राहायचं. ओके, आणि त्याच्यानंतर 3 प्रश्न विचारायचे प्रेक्षकांना, त्याचं उत्तर होच यायला काय यायला पाहिजे, हो. तुमच्यापैकी किती जणांना उत्तर बघता व्हायचं, हातून हो पण बोलायचं. तुमच्यापैकी किती जणांना उत्तर बघता व्हायचं, तुमच्यापैकी किती जणांना आपल्या भाषणाने लोकांना प्रभावित करायचं, तुमच्यापैकी किती जणांना आपल्या भाषणाने लोकप्रियतेच्या एकदम शिखर गाठायचं. थँक्यू. ओके, असे 3 प्रश्न विचारले, त्याचं उत्तर होच यायला पाहिजे. त्यामुळे प्रश्न असे काळजीपूर्वक निवडायचे. लक्षात आलं तुम्हाला, ह्याचं काय होतं माहिती का, तुम्ही असे प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर होत ना, तुम्ही लोकांना त्यांच्या भाषेकडे बोलून देता. ओके, तुम्ही त्यांच्या फायद्याचं काहीतरी बोलताय ते लोकांना कळतं. असं 3 प्रश्न विचारले, पण त्याच्यानंतर त्यांना थँक्यू करतो, थँक्यू व्हेरी मच.
भाषण आजचा हा कार्यक्रम आहे. ह्या कार्यक्रमात तुम्हाला काय काय शिकायला मिळेल हे मी थोडक्यात सांग. आजच्या कार्यक्रमात तुम्हाला हे शिकायला मिळेल, तुम्हाला ह्या गोष्टी शिकायला मिळेल किंवा तुम्हाला माहिती मिळेल. ओके, तुम्ही जी 5 पॉईंट ऑफ तयार केलेत ना ते थोडक्यात सांगायचे की तुम्हाला आजच्या कार्यक्रमात किंवा माझ्या या भाषणात तुम्हाला या 5 गोष्टी शिकायला किंवा माहिती मिळेल. ओके, तर आपण आपल्या भाषणाला पुढे सुरुवात करूया. येस, थँक्यू व्हेरी मच. तर तुम्ही तुम्हाला सर्वांना माझ्याबद्दल थोडंसं सांगितलं तर आवडेल तुम्हाला? नक्की आवडेल. तर तुम्ही स्वतःची माहिती द्यायची, स्वतःची माहिती द्यायची. माहिती ती एकदम चांगली द्यायची, हां, ती पण आकड्यांमध्ये द्यायची. आकड्यांमध्ये म्हणजे की मी विलास करतो, मला 22 वर्षाचा एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, असं आहे तसं आहे, मला आता एवढे पुरस्कार मिळाले, वाटेल मी एवढे क्लासेस घेतो, मी आता एवढ्या विद्यार्थ्यांना शिकवलं वगैरे वगैरे वगैरे. त्याला काय म्हणतात माहिती का? त्याला म्हणतात अर्निंग द राईट्स. अर्निंग द राईट म्हणजे तुमच्यासमोर बोलण्यासाठी मी पात्र आहे, म्हणजे हा जो विषय मी बोलतोय त्याच्या संदर्भात मला काहीतरी लायकी आहे. ओके, हे थोडक्यात लोकांना सांगायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं होते का? तुम्ही हा जो विषय आहे त्या विषयाला पुढे हात घालण्यापूर्वी तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगू. ओके, आणि एक गोष्ट अशी पाहिजे जी तुमच्या विषयाशी कनेक्ट पाहिजे. असं करून तुम्हाला तुमच्या भाषेला सुरुवात करायची. हा, परत एकदा सांगतो, तुम्हाला स्टेजवर यायचंय. स्टेजवर सगळ्यांना छान स्माइल करून पाहायचंय तुम्हाला. ओके, त्यानंतर तुम्हाला 3 प्रश्न विचारायचे, त्याचे उत्तर होच यायला पाहिजे. उत्तर हो यायला पाहिजे ना. हा, तुमच्यापैकी मर्सिडीज गाडी पाहिजे असं काय नाही. काही जणांना नको आहे, त्यांना मर्सिडीज नको आहे. काही लोकांना लॅम्बोर्गिनी पाहिजे. हा, काही लोक गाडी चालवण्याचं अट्रॅक्शन नसतं. ठीक आहे, प्रश्न असे विचारा त्याचं उत्तर होच यायला पाहिजे. बरं, प्रश्न काळजीपूर्वक निवडा. उद्या शाळेच्या मुलांसमोर जाऊन तुम्ही जर असा प्रश्न विचारला, तुमच्यापैकी किती मुलांना आपल्या मुलांना चांगले संस्कार लावायचे? ती मुलाची काय होत नाही लक्षात आलं तुम्हाला? बरं, तुमच्या सुरुवातीच्या प्रश्नांमध्ये नाही हा शब्द यायला नाही पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, भाषण हे महत्वाचं आहे की नाही? चुकीचा प्रश्न विचारला. तुम्हाला काय वाटतं, भाषण हे शब्द महत्वाचा, विषय हा महत्वाचा आहे? हो. नाही हा शब्द तुमच्या भाषणात किंवा तुमच्या प्रश्नामध्ये यायला नाही. त्यामुळे 3 प्रश्न त्याची उत्तर होच यायला पाहिजे. मग तुम्ही हे झाल्यानंतर तुम्हाला थँक्यू बोलायचं आहे. मग तुम्हाला विषय सांगायचा तुमचा की माझा आजचा विषय हा आहे. ओके, त्यानंतर ह्या आजच्या ह्या विषयामध्ये तुम्हाला ह्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. ओके, तर तुम्ही जे काही पॉईंट निघालेत ना ते तुम्ही सांगायचं की असं तुम्हाला कळेल, असं तुम्हाला कळेल, असं तुम्हाला कळेल, असं तुम्हाला कळेल. हा, त्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या ह्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा माझ्या ह्याला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती देऊ का? मग तुम्ही तुमची माहिती तुम्हाला लोकांना सांगायची. तुमची माहिती पण एकदम पॉवरफुल आणि व्यवस्थित असायला पाहिजे. तुम्हाला माहिती ह्याच्यावर पण काही काही कॅम्प भरतात, त्याला म्हणतात एलिव्हेटर स्पीच. ऐकलंय कधी? हा, एलिव्हेटर हा शब्द ऐकलाय? एलिव्हेटर म्हणजे लिफ्ट पाहिजे ना, लिफ्ट, त्याला आपली शब्द एलिव्हेटर. एलिव्हेटर स्पीच याचे पण कॅम्प भरतात. मोठे मोठे कंपन्यांमध्ये, कॉर्पोरेटमध्ये याचा विषय ट्रेनिंग दिला जातं की 20 ते 30 सेकंदात तू असं काहीतरी बोलायचं की समोरचा माणूस इम्प्रेस झाला पाहिजे आणि त्यांनी तुला म्हटलं पाहिजे सर आपण घडी. म्हणजे बहुतेक मोठे मोठे कॉन्टॅक्ट असतात ना, ते मोठ्या मोठ्या एमएनसी मध्ये किंवा कॉर्पोरेट मध्ये त्याला लिफ्ट मध्येच भेटतात. त्या कंपनीचा सीईओ किंवा कंपनीचा कोणतरी असतो तो डायरेक्ट लिफ्ट मध्ये भेटतो. तर त्याला असं काहीतरी बोलायचं की समोरचा माणूस तुझ्या इम्प्रेस झाला पाहिजे आणि तुला म्हटलं पाहिजे लेट्स मीट. ओके, त्यामुळे तुम्ही पण तुमची माहिती व्यवस्थित द्यायची. हा, त्याच्यामध्ये गर्व नसायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल असायला पाहिजे. बरोबर, मला एवढ्या वर्षाचा अनुभव, मी आता मध्ये एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत, मी असं केलं, मी असं केलं, ते थोडक्यात सांगा. आणि ते सांगितल्यानंतर तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटते, ती सांगून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. मग ती अशी गोष्ट पाहिजे जी तुमच्या विषयाशी निगडीत आहे, जी कनेक्ट करते, किंवा तुम्ही हे का मांडताय ते पॅशन लोकांना कनेक्ट करते. आणि असं झाल्यानंतर पण तुम्ही तुमचा भाषण सुरुवात करायचं. तुम्हाला हे वाटतं हे थोडकं आहे, तर हे करायला तुम्हाला मिनिमम 7 मिनिटं लागतात. आणि तुम्ही हे जर करून पाहिलं ना, तुम्हाला मी गॅरंटी देतो, आपण म्हणतो ना पहिल्या 5 मिनिटात लोकांना आपल्याकडे आकर्षित करणं, एक आवर्जून करणं. पण याला सराव पाहिजे, त्याला प्रॅक्टिस पाहिजे, असं तुम्हाला. ठीक आहे, बरं. मग मध्यानंतर काय असायला पाहिजे भाषणाचा? हे आपण मगाशी शिकवून दे, ब्रेक. ओके, आणि शेवट काय असायला पाहिजे? शेवट तुमच्या भाषणाचा सारांश. माझ्या आजच्या भाषणामधून तुम्हाला मी ही माहिती दिली, थोडक्यात सारांश.
मी प्रत्येक तुम्हाला जेव्हा सांगतो जागा बघा मी आल्यानंतर परत तेच म्हणतो ना की आपण काय शिकतो थोडक्यात. तसं बघा पुस्तक वाचतो पुस्तकामध्ये एक चॅप्टर समजा त्याच्या खाली सारांश असतो. या पुस्तकाच्या चॅप्टरमध्ये काय होतं कशाला तसं तुम्हाला सारांश द्यायचं असं तुम्ही करायचं याची प्रॅक्टिस करायची. बरं जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे चांगले विनोद पेरायचे तुमच्या भाषणामध्ये. जिथे जिथे शक्य आहे तिथे तुम्हाला चांगली काही गोष्टी तुम्हाला भाषणामध्ये पेरतात असेल तर ते पेरायचे. जिथे जिथे शक्य आहे तुम्हाला काही ऍक्टिव्हिटीज लोकांकडून करून घेत असतील भाषणा दरम्यान तर त्या ऍक्टिव्हिटी तुम्ही त्याच्यामध्ये पेरायचे. तसं तुम्हाला मागायची ऍक्टिव्हिटी करून देतो तुमच्यामध्ये उभे राहा असं करा तसं करा. ओके अशा प्रकारे काही ऍक्टिव्हिटीज. आता तुमच्याकडून आणखी एक ऍक्टिव्हिटी करून देऊ म्हणजे तुम्हाला मला मुद्दा लक्षात येईल. ओके तुम्ही सगळ्यांनी इथे असलेल्या 5 लाख गोष्टी जरा नीट पहा. 5 लाख गोष्टी दिसतात तुम्हाला दिसतंय लाल शर्टाचा कलर लाल आहे पॅन्टचा पण लाल आहे सांगायची गरज नाही तुम्ही पाहायचं ठीक आहे. आता डोळे बंद करा बंद केल्याशिवाय तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी काढणार. आणि 5 लाख गोष्टी जर तुम्ही पाहिल्या ते एकेका क्रमाने आठवा. मला त्या म्हणा डोळे उघड न उघड आठवा. आठवल्या व्हेरी गुड. आता डोळे न उघडता डोळे न उघडता डोळे बंदच ठेवा. डोळे न उघडता मला 5 वेळा गोष्टींची नावं सांगा. वेळा गोष्टींची नावं सांगा. नाही येते डोळे उघडा आहेत वेळा गोष्टी आहेत ना 5 काय 5पेक्षा जास्त आहेत. निळ्या आहेत काळ्या आहेत पिवळ्या आहेत हिरव्या आहेत. आता ज्यावेळेला तुम्हाला म्हटलं की लाल गोष्टी बघा तेव्हा मी बाकीचे झाकून ठेवलं होतं का नाही. पण मी तुम्हाला फोकस कशाला करायला सांगितलं लाल गोष्टी. तेव्हा निळ्या पण होत्या काळ्या पण होत्या पिवळ्या पण होत्या बरोबर आहे. पण तुम्ही फक्त लालच पाहिजे. मग मी तुम्हाला डोळे बंद करून सांगतो की निळ्या गोष्टी सांगा तुम्हाला पटकन सांगता नाही आलं. हे आपल्या लक्षात जीवनात कळत असं माहिती तुम्हाला. आपल्या बाबतीत कसं काय की घडतं आपण त्याच्यामध्ये फक्त वाईटच हे काय वाईटच तुम्ही फोकस त्याच्यावर असतो लक्षात आलं तुम्हाला. मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी दिसत नाही. आता हे एक उदाहरण आहे. ही ऍक्टिव्हिटी मी तुमच्याकडे करून घेते लक्षात आलं तुम्हाला. बरं आणखी तुम्हाला ऍक्टिव्हिटी सांगतो तुम्हाला म्हणजे तुमचं भाषण मगाशी कोण म्हणाल एकदम भारत भाषण पाहिजे. ओके जबरदस्त पाहिजे तुमचं भाषण इतकं पाहिजे मगाशी म्हणत असं की लोक इन्फ्लुएन्स झाली पाहिजे तुमच्या भाषणाने. ओके तुम्हाला सांगतो कसं करा सगळ्यांनी हात पुढे करा. व्हेरी गुड करा. तू असा पुढे आला सव्वा त्याची लिहिली 2 फुटं काढली त्याशी हलवा जोर थोडा हलवून असं गलगल दिवस. ओके आणि ज्या मला गो म्हणे त्यावेळेला ही तुमची 2 फुटं तुमच्या गालावर ठेवा. तो कुठे तुमचं गाल कुठे व्हेरी गुड. आता तुम्ही काय करायचं तुम्ही फक्त माझे ऍक्शन फॉलो करतो कशाला तुम्हाला उत्तम बघता होत असेल ना तर तुमच्याकडे मध्ये अशा काही ऍक्टिव्हिटी प्रेक्षकांकडून करून घेता यायला पाहिजे. याला म्हणतात स्टेट चेंज म्हणजे फिजिकली जो त्या स्टेटमध्ये असतो ना त्याची ती स्टेट चेंज करणं. तर प्रत्येक 3 मिनिटांमध्ये माणसाच्या शरीरामध्ये बदल होत असतात. ओके आणि तुम्हाला जसं उत्तम वक्ता होण्यासाठी बोलणं छान आवश्यक आहे ना तसं प्रेक्षकांना तुमच्या भाषणामध्ये गुंतवणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारे काही काही ऍक्टिव्हिटी मध्ये कराव्या लागतील. कशाला तुम्हाला येस पुढे जाऊया. ओके पुढे जाण्यापूर्वी काही प्रश्न असतील तुम्हाला पटकन प्रश्न घ्यायचे. आतापर्यंत तुम्ही काय शिकला तुम्हाला अजून काही प्रश्न पडले असेल तर पटकन प्रश्न घ्यायचे. प्रश्न आहे आवाजावरती काम कसं करा. येस अजून स्टेज फिअर कसं घालवायचं. ओके अजून भाषण करताना मध्ये असं येतं येस येतं ना थांबवून जातो. अशा वेळेला ते परिस्थितीला कंट्रोल कसं करावं. व्हेरी गुड. काही लोक भाषण करताना पाय हलवतात. म्हणजे तुम्हाला पाठांतरशिवाय बोलता येत नाही. पाठांतरशिवाय बोलता येत नाही. ओके आता एक 4 प्रश्न मला आधी पटकन असं होतं. प्रश्न काय होता आवाजावर काम कसं करायचं स्टेज फिअर कसं करायचं पाय लटपटत नाही पाठांतर. ओके एक तर आवाजावर काम कसं करायचं ह्यांचा प्रश्न होता. ओके आवाजावर काम कसं करायचं पुन्हा एकदा तेच आहे सरावाशिवाय पॉसिबल नाही. ओके तुम्ही एनसीसीचे कॅम्प वरून बघा शाळेमध्ये कधी पाहिलं तुम्ही एनसीसीचे काम आता बघत की मला माहित नाही पण आहे. ओके तर मी एनसीसीचा स्टुडंट होतो माझ्या शाळेमध्ये
ओके. आणि आपल्या सर आम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायला लावायची. काय ऍक्टिव्हिटी माहिती? स्कोट सावधान ते मोठ्या आवाजात बोलायला लावायचे. ओके. त्यावेळेला जो आवाज वाढला ना त्याचा पहिला अर्थ होतो. ठीक आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की तुम्हाला आवाजाचा प्रॅक्टिस करण्यासाठी त्यासाठी थोडंसं तुम्हाला आवाजावर देखील काम केलं पाहिजे. तर जेव्हा तुम्हाला मोकळी जागा कुठे मिळत असेल तर तिथे जाऊन मोठमोठ्याने बोलायचं, त्याची प्रॅक्टिस करायची. ओके. बरं, आणखी तुम्ही करू शकता जी आपण गोष्ट शाळेमध्ये केली आहे. शाळेमध्ये एक प्रकार असायचा माहिती तुम्हाला, एक तू बघा रे तू वाच, तो वाचायचा. हा तू बस काय तू सोडलं तर तू वाच. आता तर तुम्हाला तसं तुम्ही घरी आहे ना वर्तमानपत्र किंवा एखादं पुस्तक जे तुम्हाला वाचायला मिळते ते घ्यायचं आणि मोठमोठ्याने वाचायचं. मोठमोठ्याने काय वाचायचं, तुम्ही कसं बोलताय काय बोलताय हे कानावर तुमचे शब्द पडले पाहिजे. ओके. मित्रांनो आता तुम्हाला ही सवय नाही, पण जसं जसं तुम्ही त्याची सवय करता ना तुम्हाला लक्षात येईल की आपण कशा प्रकारे बोलतोय हे तुम्हाला बोलणं इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. ओके. प्लस मी एक नाट्यशास्त्राचा अभ्यासक्रम केला होता, त्याच्यामध्ये आम्हाला एक ऍक्टिव्हिटी करायला सांगायची जायची. पेन्सिल असेल पेन्सिल त्याची जीभ बाहेर काढून त्या जीभेवर ठेवायची, तोंड बंद करायचं आणि कुठलाही शब्द वाचायचा. काय करू आजचा तेव्हा बातमी आणि तुमची जीभ जड असते ना ती थोडी हलकी होते. ओके. त्याच्यानंतर ह्या काही गोष्टी तुम्ही याच्यावर तुम्ही आवाजावर काम करू शकता. बरं, आवाज तुमचा इथून यायला पाहिजे, बाहेर इथून नको. हा नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. हा आवाज माझा इथून आहे, इथून नको. नमस्कार तुमच्या सगळ्यांचं आजच्या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. तुमचं कदाचित 5 मिनिटं उत्साह होईल, त्याच्यानंतर अख्खा तुमचा घसा बसून जाईल. हा प्लस तुम्हाला दमायला हवं. लक्षात तुम्हाला पण आवाजावर प्रॅक्टिस करूनच करू शकता. तुमचा प्रश्न आता स्टेज फिअर कसं घालवायचं. येस, अतिशय उत्तम प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला कसं घालवायला पाहिजे स्टेज फिअर? स्टेजवर जाऊनच तुम्हाला मी सांगतो, माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये मी अनेक कार्यक्रमामध्ये निवेदन सूत्रसंचालन केलं होतं. कारण तिकडे तुम्हाला म्हणजे फ्रीमध्ये स्टेज मिळायचं, फ्रीमध्ये प्रेक्षक मिळायचे. ओके. डायरेक्ट जाऊन स्टेजवर नमस्कार तुमचं सगळं जायच्या कार्यक्रम जाणीवपूर्वक ना अशा अनेक संधी मिळवायच्या की मला निवेदन सूत्रसंचालन करायचं. आणि मी ज्या संस्थेमध्ये कामाला होतो ना तिकडे माझ्यातून असे कार्यक्रम ठरलेलेच असायचे. माझा हात नेहमी वर असतो, मला बोलायचं. ओके. तर पहिल्यांदा तिकडे तुम्ही स्टेजवर जायचं आणि बोलायचं बिंदास. ओके. स्टेजची भीती कशी घालवायची, बरोबर आहे. भीती वाटते, सगळ्यांना वाटते. ओके. तुम्हाला जर भीती वाटत असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की काय चला माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही तुमचा मोबाईल उघडायचा, त्याच्यामध्ये टिकटॉक उघडायचं आणि टिकटॉकवरचे काही काही अकरा प्रकार बघायचे. मग तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्यापेक्षा मी तरी खूप बरा आहे. ओके. खरं सांगतो तुम्हाला की टिकटॉक काय म्हणतात, काय म्हणतात ना हे वेळ प्रकार आहे. तुम्हाला माहिती वेळी माणसं तिथेच लढवतो. ओके. टिकटॉकवर असे काही स्टार आहेत तुम्हाला ते आता सेलिब्रिटी झालेले आहेत. सांगायचा मुद्दा असा की हे तुम्हाला डायरेक्ट स्टेजवर जाऊन बोलल्याशिवाय होणार नाही. माझ्या लाईफमध्ये 2-3 वेळा फजितीचा प्रसंग आलेला आहे. असं अजिबात नाही की माझ्या लाईफमध्ये फजिती झालेली नाही, झालेली आहे. ओके. आणि मी असं म्हणेन की तुम्ही ती गोष्ट कशी घेता हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर असं म्हणता की माझी फजिती झाली, संपलं आयुष्य, आता मला यापुढे काही करता येणार नाही. ओके. पण तुम्ही असं पण घेऊ शकता त्याला मला माहिती नाही, मला शिकायला पाहिजे. ओके. मला आठवत आहे माझ्या एका बॅचमध्ये स्टुडंट होता, तो आला आणि त्याने जेवढे मुंबईतले पुण्यातले अगदी दिल्लीपासून जेवढे संभाषण क्लासेस सगळे गेले. म्हटलं काय झालं, तुम्ही एवढे सगळे क्लासेस काय करता. एक दिवशी एका कार्यक्रमामध्ये फजिती झाली आणि त्या दिवशी मी निर्णय घेतला चायला आपण ह्याच्यावर मात करायची आणि पण हे बोलायचं आणि करायचं. आणि आता ते खूप छान होतं आणि आता ते माइंड प्रोग्राम म्हणजे ट्रेनिंग वगैरे गेलं. ओके. सो स्टेजवर गेल्याशिवाय होत नाही. ओके. पुढचा प्रश्न तुमचा होता काय. येस. पण एकदा सराव आहे. हा तुम्हाला मी सांगतो, माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. एक दिवशी मी एका कार्यक्रमात बोलत होतो आणि बोलताना असं तुमच्यापैकी एक जण एक प्रेक्षक होता, तो आला तर मस्त झालं. त्याच्या हातात एक चिठ्ठी होती. तो सर एक चिठ्ठी नाही म्हटलं काय, तुम्ही मोजून 108 वेळा ना ओके हा शब्द म्हणता. म्हटलं काय
जरा अख्ख्या माझ्या भाषणामध्ये मी एक किती वेळा ओके म्हणून तरी लिहून काढलं. ओके 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 108 वेळा. मला पहिल्यांदा ही सवय होती ओके 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 बोलायची. ती मी जाणीवपूर्वक प्रॅक्टिस करून 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 ती कमी करू. ओके. प्लस ते सर त्यांचं म्हणणं होतं की पाय लटपटतात. हा सरांबद्दल तुम्हाला ओळख करून देतो. सर संजय पाटले मोठे उद्योगपती आहेत ते. वेलबेरी फार्मसी कंपनी आहे, त्याचे मालक आहेत ते, मोठे उद्योजक आहेत. आणि आता नुकतंच त्यांचं एक पुस्तक प्रकाशन झालं होतं. आणि त्या कार्यक्रमाला विश्वास नांगरे पाटील आणि मृणाल कुलकर्णी, राजे खाडेकर सर येणार होते, त्यांना काही त्रास याप्रमाणे त्या दिवशी ते उपस्थित होते. आणि सध्या मी असं म्हणेन की मला त्यांच्यावर थोडंसं काम करायची संधी मिळते. त्यांचं एक विशेष आहे, ते भाषेची प्रॅक्टिस जेव्हा करतात तेव्हा ते म्हणतात ना वेळ काढणे ते सुटतात. भाषेची प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. इव्हन त्यांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमात मुलाखत होती आणि त्याची देखील त्यांनी सराव माझ्यासमोर सराव मी मला वाटतं 20-25 वेळा सराव झाला होता. तेच प्रश्न मी त्यांना प्रश्न विचारला होता, ते उत्तर द्यायचे. प्रॅक्टिस. ओके. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. सो त्यांनी मी त्यांना प्रॅक्टिस करताना जवळून पाहतो ते अक्षरशः घुसतात. बरं ते छोटे छोटे उद्योजक मोठे मोठे जगत ते वेळ काढतात. ओके. तर मला असं वाटतं आपल्याला नक्कीच वेळ काढता येईल. तर पाय लटपटणं किंवा भीती वाटणं किंवा या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे सगळं तुम्ही त्यामध्ये ना स्टेजवर गेल्यानंतर त्याचा अनुभव घेतल्यानंतर हळूहळू तुम्ही करू शकता. मी तुम्हाला माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. माझे सगळे जुनी व्हिडिओज युट्यूबला अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन बघा. मी जेव्हा माझी स्वतःची जुनी व्हिडिओ बघतो ना, काय पावसाळा बोललो होतो, इतकं वाईट मी कधीच बोललो नव्हतं. पण हे सराव करून करून प्रॅक्टिस करून 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 हे आजची लेवल जी आहे ती गाठता आली मला. ओके. अजून मला खूप इम्प्रुव्हमेंटची गरज आहे, मला माहिती नाही. ओके. त्यामुळे तुम्ही अजिबात लाजू नका. तुम्हाला माहिती आहे 2 गोष्टी असतात ज्याच्यामुळे आपण सगळ्या गोष्टी एकदम अडकून पडतो. अशा 2 सवयी आहेत ज्याच्यामुळे आपल्याला हे सगळे माणूस विचारत असतात आणि त्याच्यामुळे आपण काही ऍक्टिव्हिटी करत नसतो की आपण पुढे जात नसतो. कोणत्या सवयी माहिती तुम्हाला? हा मला सगळ्या अच्छा तो वेगळा विषय नाही. लाज वाटते ठीक आहे, पण 2 गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून पडलोय. सवयी आहेत सवयी. लोक काय ते तर आहे मला हा एक सवय काय माहिती ना, आज नको आज नको उद्या नको. म्हणजे आज ना जरा आज जरा प्रॉब्लेम, आज नीट वेळ नाही, उद्या होते. ओके. आणि उद्या आणि आज तो शेजारी माझ्याशी भांडला, आज नको मला उद्या 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 करता 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 आपण ते परफेक्ट दिवसाची वाट बघत असतो. तो परफेक्ट दिवस कधीच येत नाही. ओके. त्यामुळे देखील हा प्रॉब्लेम. दुसरी सवय ही त्याच्या उलटीच आहे. आता जे सांगितलं ना त्याच्या उलटीच आहे. काय माहिती का, मी करेन तर एकदम परफेक्ट करेन, आता करणारच काय एकदम परफेक्ट पाहिजे आता मी करणार नाही. ह्या एका गोष्टीमुळे देखील अनेक जणांची स्वप्न आहेत स्टेजवर जाऊन बोलण्याची ती थांबलेली आहे. ओके. नाही चला एकदम परफेक्ट जो पण तयार होता तो पण स्टेजवर जाऊन बोलणार नाही. एकदम तयार व्हायला पाहिजे जबरदस्त. ओके. या जगामध्ये परफेक्शन असं काही नाही. ओके. तुम्ही परफेक्शन हळूहळू हळूहळू करत 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 जाता. आज मला असं वाटतं हा मोबाईल माझा परफेक्ट आहे, पण 3 महिन्यानंतर तो वाटायला तो जुना झाला. ओके. त्यामुळे परफेक्शन असं काय नाही, तुम्ही करत जाता तेवढं तुमचं परफेक्शन वाढत जातं. ओके. त्यामुळे पाय लटपटता म्हणा किंवा सत्य सूचनाचं म्हणा, या सगळ्या गोष्टी असतात ना त्या तुम्हाला सरावानेच करता येते. तुमचं काय प्रश्न असं तेच मी तुम्हाला म्हणतो ना, बघा तुम्हाला सांगितलं तसंच भाषण लिहून नाही काढायचं. एक तुम्ही फक्त मुद्दे काढायचे आणि सरळ सिंपल समोर कॅमेरा ठेवायचा आणि बोलायचं बोलायचं बोलायचं. जितक्या वेळा तुम्ही बोलणार ना तेवढ्या वेळा तुम्हाला पॉईंट तुमच्या डोक्यात इतके बसणार की तुम्हाला उद्या कागद घेण्याची जवळ बसणार गरज बसणार. इव्हन कागद जरी ठेवला ना तरी तुम्हाला एवढं परफेक्ट झालेलं असेल की मला माहिती आहे पुढचा पॉईंट माझा काय. हे सगळं सरावानेच होणार. ओके. म्हणजे मी जे क्लासेस मध्ये देतो त्याच्यामध्ये असं काही नाहीये की तुम्हाला कुठेतरी गंडा दोरा किंवा लॉकेट बिकेट देतो असं काही नाही. ओके. की तुम्ही घेतलं की तुम्ही उद्यापासून बोलायला येस. तुमचा एक प्रश्न घेतो पुढे सूत्रसंचलन भाषा माईक काळजी कशी घ्यायची
माईक कशी घ्यायची हे कशी घ्यायची. सूत्रसंचलन वेगळं असतं, भाषण वेगळं असतं. सूत्रसंचलनामध्ये तुमचा रोल फक्त डिफाईन असतो. तिथे तुम्हाला थोडक्यात सूत्रसंचलन ही प्रमुख गोष्टी असतात. हे कार्यक्रमाची ओळख करून देणं, वक्त्यांची ओळख करून देणं, तसं ट्रेनिंग आपण आपल्या क्लासमध्ये देतो. ओके, आता माईक कसे पकडायचं तुम्हाला लक्षात येईल. मागापासून माझ्या हातात हात वाढलेच. ओके, तुम्ही जाणीवपूर्वक काय करतोय, मला आता आपण म्हणतो बॉडी लँग्वेज खूप महत्वाचं, पण जाणीवपूर्वक लक्षात येत असेल हा माझा हात स्टडी आहे. समजा मी असं बोलत आलो तर तो मला माहिती का असं माझ्या असं करायचं कळलं सुद्धा तुम्हाला. हा तुमचा स्टडी पाहिजे. एक गॅप आहे. हॅलो, तुम्हाला मी काय सांगतो लक्षात आलं तुम्हाला? हॅलो, तुम्हाला लक्षात आलं मी काय बोलतोय ते? आता हा पण सरावच आहे. दिस इज प्रॅक्टिस. ओके, मागे एक कार्यक्रम प्रकाश आमटेची मुलाखत होती. तर प्रकाश आमटे तसे काही उत्तम वक्ते नाही, पण ते बोलता बोलता असं बोलायचं, तर मी त्यावेळेला असं झालं, मी असं झालं, मी असं. मग तो जो सुधीर गाडगे मुलाखत घेतो, सुधीर गाडगे सांभाळून घेतो. ओके, बस स्टँड माहिती असेल तर काय प्रश्नच नाही. ते तुमचे हात मोकळे असतात, पण तुम्हाला एक बरोबर स्टँड समोर उभं राहायचं. ठीक आहे. आणखी तिसरा माहिती असतो तो कॉर्डलेस किंवा कॉलर माईक. ठीक आहे. पण तिथे पण एक छोटी छोटी गोष्ट असतात. कधी कधी तो माईक असतो इथे लावलेला असतो. मग आपण कधी कधी बोलताना काय मी तुला सांगतो तर माईक घाट. ओके, किंवा तुमच्या बारीक बारीक सवयी असतात त्या रेकॉर्ड होतात त्याच्यामध्ये. ओके, ते छोट्या छोट्या गोष्टी असतात. ठीक आहे. सूत्रसंचलन काय याच्या संदर्भात व्हिडिओ आहे युट्यूबला, मी तुम्हाला सगळं पाठवेल. तर हा विषय घ्यायला गेलो ना, उत्कृष्ट वक्ता आणि उत्कृष्ट सूत्रसंचलन मधला उत्कृष्ट वक्ता होऊ शकतो का? काय होऊ शकतो? दोन्ही पट्ट्या सेम होऊ शकतो ना, होऊ शकतो. उत्कृष्ट वक्ता असतो म्हणून उत्कृष्ट सूत्रसंचलन असतो. दोन्ही ते करू शकतो. हो, तुम्हाला एक उदाहरण देतो. डॉक्टर संजय उपाध्ये आहे तुम्हाला. डॉक्टर संजय उपाध्ये, शरद उपाध्ये नाही, डॉक्टर संजय उपाध्ये. ते गप्पास्टर म्हणून कार्यक्रम घ्यायचे मुंबईला पहिल्यांदा. ते पुण्याला सेटल झाले. त्या जसं मी म्हणत ना की मास्टर झालं भीती वाटते. त्यांना स्वतःचा एक कार्यक्रम करत होता. त्यांना वक्तृत्वाची प्रचंड आवड होती. तर अनेक कार्यक्रम जायचे, निवेदन सूत्रसंचलन करायचे आणि गाण्याच्या संगीताच्या कार्यक्रमात जाऊन निवेदन सूत्रसंचलन करायचे. आणि त्यांनी सर्व त्यांनी मला स्वतःला एक वक्ता व्हायचंय, वक्ता व्हायचंय. प्रॅक्टिस 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 प्रॅक्टिस. एक दिवशी काय झालं माहिती का, एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात मेन पार्टी झाली नाही आणि निवेदन करणार होते, सूत्रसंचलन करणार होते. मग ते आयोजकांना बोलले मी माझा कार्यक्रम सादर करतो. आयोजक बोलले काय करायचं ते कर, लोकांना शिवाय नाही घातलं पाहिजे. आणि त्यांनी स्वतःचा जो ठरवलेला कार्यक्रम होता ना तो त्यांनी त्या सादर केला. लोक बिन कार्यक्रम विसरले आणि 2-2.5 तासांनी लोकांना लक्षात झालं की आपला हा कार्यक्रम होता, आपल्याला माहितीच नाही. ओके, आणि त्याच्यानंतर त्यांनी सरळ ते बँकेट नावावर तिकडे जाऊन राजीनामा दिला. 1 महिन्याची नोटीस दिली आणि त्यांनी पूर्ण वेळ प्रोफेशनल वक्ता व्हायचं ठरवलं. आता ते पुण्यामध्ये सेटल आहे. मध्यंतरीच्या काळात ते पुण्यात MIT मध्ये व्हाईस प्रेसिडेंट होते. MIT कॉलेज आहे तसं व्हाईस प्रेसिडेंट होते. आणि आता ते अतिशय नामवंत वक्ते, त्याची पण तुम्हाला युट्यूबला भाषण ऐकायला मिळतील. ते पुण्यामध्ये मनकला ते प्रसन्न नावाचा कार्यक्रम घेतात. अतिशय सुंदर वक्तृत्व आहे, जबरदस्त. त्यामुळे ते उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि उत्कृष्ट वक्ता. वक्ता हा सूत्रसंचालक आणि दोन्ही असू शकतो. उत्कृष्ट आहे म्हणूनच तो वक्ता पण आहे, सूत्रसंचालक पण आहे. ओके, पुढे जाऊया आपण. येस, पुन्हा एकदा सगळ्यांनी जागेवर मुद्दा झाला, जागा चेंज करा पटकन पटापट पटापट पटापट. कळलं तुम्हाला आपण काय काय करायचंय? ओके, लक्षात येते तुम्हाला? मी तुम्हाला खरं सांगतो, एकदम सिंपल सांगतो, सोपं भाषेत. तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. ओके, डेफिनेटली याला थोडी ट्रेनिंग दिलं तुम्हाला आणखी चांगलं शिकता येऊ शकतो, आणखी त्याचा फायदा होऊ शकतो, डेफिनेटली. ओके, पण तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. मग ते प्रॅक्टिस तुम्ही मोबाईलवर करा, कोणाच्या मित्रासमोर करा, पण हे शिका. किंवा माझ्याकडे भाषण करायचे क्लासेस असतात, तुम्ही त्याच्यात आला तरी चालेल. किंवा तुम्हाला जेवढे क्लासेस मुंबईत मिळतील, बाहेर मिळतील, सगळी मिळून शिका. तुमचं ध्येय काय असायला पाहिजे, मला शिकायचंय. ओके, शिकणं हे तुमचं ध्येय असायला पाहिजे. आणि तुम्हाला मनापासून सांगतो, एक गोष्ट जर तुमच्याकडे असेल ना, उत्तम बोलणं, तुमचं म्हणतात ना, तुमचं प्रभाव अतिशय प्रचंड प्रमाणात वाढू शकतो. ओके, तुम्हाला काही उदाहरण देतो पटकन फटाफट. अमिताभ बच्चन. ओके, अमिताभ बच्चनचा एक काळ असा होता, तुम्हाला आठवत असेल, एक काळ तो सुपरस्टार, पण नंतर एक मध्ये असा एकदम ड्रॉबॅक आला आणि तुम्हाला माहिती असेल त्याची स्वतःची कंपनी होती ABC, ती एकदम उडाली. मग अमिताभ बच्चनला काय सुचत नव्हतं, डस्ट करत. मग त्याला ते सुचत नव्हतं आणि अशा वेळेस त्याला एक फोन आला
की बाबा मला असा असा कार्यक्रम टेलिव्हिजनवर घेऊन येतो, त्याचं तू सूत्रधार निवेदन करशील का? आणि अमिताभ बच्चन त्यावेळेला म्हणाले की मला विचार करायला वेळ दे, कारण त्यावेळेला एक फिल्म स्टार टीव्हीवर येणं म्हणजे तुमची प्रोफाईल डाऊन होऊन जाते. अमिताभ बच्चन त्यावेळेला विचार करत होते, बोलते मला सध्या पैशाची प्रचंड गरज आहे, माझं खर्च झालाय आणि मला बाहेर पडायला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे मी हा चान्स घेणार. तर त्यांनी समोरच्या माणसाला सांगितलं की मला ना आधी हा कार्यक्रम समजून घेऊ दे, तुझा कार्यक्रम, आणि मला त्याची प्रॅक्टिस करू दे, मला कॉन्फिडन्स येऊ दे, मग त्याच्यानंतर मी होकार करेन. चालेल? बोलले चालेल. मग त्यांनी हू वॉन्ट टू बिकम अ मिलियनियर त्याचे एपिसोड पाहिले. सीबी गरेवाल नावाची जुनी ऍक्ट्रेस आहे, मला तिच्यावर प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस करून करून कसं बोलायचं, काय करायचं असं केल्यानंतर 2-3 महिन्यानंतर त्यांनी समोरच्या माणसाला फोन केला, येस मी हा कार्यक्रम करतोय. तुम्हाला माहिती तो कार्यक्रम कोणता आहे? कौन बनेगा करोडपती. आता मला वाटतं आता नुकताच एक एपिसोड संपला, 12वा 13वा आय थिंक. एवढे एपिसोड झाले. मध्ये शाहरुख खान प्रयत्न खूप पाहिला, वाईट नव्हतं झाला, पण अमिताभ बच्चनचा जो चरिष्मा होता ना, तो अमिताभ बच्चनचा असतो. त्याचं वक्तृत्व, त्याची ती स्टाईल, त्याची प्रेझेंटेशनची स्टाईल, मित्रांनो ती भाषण केल्यामुळे चालू. दुसरं एक उदाहरण तुम्हाला देतो. माझे अनेक कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमाला निवेदन आणि सूत्रधार लागतात. ओके, तर एक दिवशी झालं असं की माझ्या कार्यक्रमात अनेक सुधीर गाडगेपासून नामांतर लोक येऊन गेले. तर एक दिवशी मी माझ्या एका मित्राला फोन केला, तेव्हा तो ATV मराठी म्हणजे आताचा कलर्स टीम. तर त्याच्याला मी म्हटलं की होते नवीन नाव सुचव. तर तो बोलला एक मुलगी आहे, तिला कॉन्टॅक्ट केला. मी त्या मुलीला कॉन्टॅक्ट केला, तिला म्हटलं असा असा कार्यक्रम आहे, तुम्ही निवेदन करावं असं माझी इच्छा आहे. ती मुली चालेल असं. आम्ही तिला भेटायला गेलो, तिला अख्खा कॉन्सेप्ट सांगितला. म्हटलं असं करायचं, असं करायचं, असं करायचं. म्हटलं चालेल. म्हटलं तिचं नाव धनश्री. म्हटलं धनश्री तुमचं मानधन आहे? ती बोलली सर माझा हा पहिला परफॉर्मन्स आहे, ते तुम्हाला प्लॅटफॉर्म देता ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, तर तुम्ही जे ठरवाल ते. म्हटलं हरकत नाही, तुम्हाला मी योग्य ते मानधन देईल. तिने माझ्या कार्यक्रमात निवेदन केलं, सूत्रधार केलं. तिची पर्सनॅलिटी खूप छान आहे, दिसायला खूप छान आहे. आणि त्याच्यानंतर तिचा असं कॉन्टॅक्ट होता, आणखी 2-3 कार्यक्रमात निवेदन केलं. त्या कार्यक्रमात तिला आणखी काय कार्यक्रम मिळाले. तर एक दिवशी झालं असं, मला एक फोन आला टाइम्स ऑफ इंडियामधून, माझा एक मित्र होता. तर टाइम्स ऑफ इंडियाचे स्वतःचे इव्हेंट्स होतात, तर त्याला एक अँकर हवी होती, इंग्लिशवर कमांड असणारी आणि अतिशय छान पर्सनॅलिटी असणार. तर त्याने मला फोन केला, बोललं तो ओळखीतून आहे. म्हटलं एक मुलगी तिला कॉन्टॅक्ट. आणि त्याला मी हे पण म्हटलं की तुमचं जे काय बोलणं होईल तुम्हाला सांग की असं बोलणं झालं पाहिजे. मग थोड्या वेळ मला फोन केला, बोललास तिला मी कॉन्टॅक्ट केला, तिची प्रोफाईल मी पाहिली आणि तिला डन केलंय, कन्फर्म केलंय आणि ती आजच्या कार्यक्रमात निवेदन करते, सूत्रधार करते. आता टाइम्स ऑफ इंडियाचा 3 दिवसाचा इव्हेंट होता तो. तिचं किती मानधन असेल काय होतं नाही त्यावेळेला अजूनही गोष्ट आहे सर की 1.5 ते 2 लाख रुपये तिचं मानधन होतं आणि तिची एक नवीन सुरुवात होती. 1.5 ते 2 लाख रुपये मानधन करून तिने ते कार्यक्रम केले. त्याच्यानंतर तिचं ते ऍक्टिव्हिटी चालू होत्या. एक दिवशी ती मला 7 टीम मार्केटवर दिसली. एक जिमचा प्रोग्राम होता त्याच्यामध्ये. त्याच्यात एक दिवशी ती मला गुड मॉर्निंग महाराष्ट्र सिटी मराठी कार्यक्रम ना त्याच्यामध्ये दिसली. त्याच्यात एक दिवशी ती सुगंध कलर्स टीव्ही येतो दुपारचा त्याच्यामध्ये. आता तिचे अनेक कार्यक्रमचे अँकरिंग शो चालू असतात आणि ती आता खूप चांगली सेलिब्रिटी. तिने मराठी हिंदी चित्रपट पण केला, छोटासा रोल होता तिचा. आणि एक दिवशी तिचा मला कॉन्टॅक्ट झाला. मी म्हटलं धनश्री आता तुम्हाला मला कार्यक्रमाला जर बोलत असेल तर मला तुम्हाला मानधन भरपूर द्यावं लागेल, काय सर त्याच्यामुळे सुरुवात होती. ती माझ्या एका कार्यक्रमाला आली होती, सूत्रधार निवेदन कसं करायचं याच्यात तिचं भाषण आहे, ते माझ्या युट्यूबला अवेलेबल आहे, जरूर बघा. ओके, तिचे असे आठवड्याला मिनिमम 2-3 कार्यक्रम ठरलेले असतात. एक मराठीचं आखिर नाव आहे संपदा जोडवे कुलकर्णी. पहिला ऑल द बेस्ट होतं माहिती तुम्हाला, पहिला ऑल द बेस्ट त्याच्यामध्ये ती हिरोईन होती. ती देखील अतिशय जबरदस्त नाव आहे तिचं. ती माझ्या कार्यक्रमात तिने अनेक सूत्रांनी केलं. तिचं मिनिमम मानधन 10 ते 15 हजार रुपये असतात. तिची महिला असे 4-5 कार्यक्रम ठरलेले असतात. ओके, त्याच्यानंतर मी ज्या सरांबरोबर मी शिकलो ना त्या सरांची आठवण होती मला 2005-06 साली एक कॉर्पोरेट प्रोग्राम आला, कॉर्पोरेट प्रोग्राम. आणि त्यावेळेला झालं असं होतं की सरांचं एक वैयक्तिक प्रॉब्लेम होता, त्यामुळे त्यांचं बिझनेसवर थोडंसं लक्ष जरा डायव्हर्ट झालं होतं आणि थोडीशी बिझनेस थोडा डाऊन होता. तर त्यांना तो कॉर्पोरेट कार्यक्रम आला आणि त्या कार्यक्रमात 3 दिवस आम्ही कॉर्पोरेटमध्ये जाऊन त्यांना शिकवायचं होतं, ट्रेनिंग द्यायचं. ओके, तर 3 दिवसाचा कॅम्पची तुम्हाला काय वाटतं पर डे मानधन होतं 1.5 लाख रुपये, 4.5 लाख रुपये 3 दिवसात. आता एक दिवशी मी अनेक इव्हेंट प्लॅन करतो ना त्याच्यामध्ये मला बरं दाबलं माहिती तुम्हाला बरं दाबलं ऍड होईल. ओके, तर त्यांना बोलवायचं होतं आणि ते माझ्या पर्सनल टचिंग मध्ये होते. मी त्यांना फेसबुकवर टाकलं म्हटलं सर असा कार्यक्रम आहे. तर ते बोलले उल्हास माझ्या एका एजन्सी करून करार आहे, ते एजन्सीला कॉन्टॅक्ट करा.
म्हटलं सर हे काय असतं, मी मला एवढं माहिती नव्हतं. मी एजन्सीला फोन केला, ती म्हणजे तुमचं कार्यक्रम काय आहे, कॉर्पोरेट कार्यक्रम काय एखादा इन्स्टिट्यूटचा कार्यक्रम. तर म्हटलं इन्स्टिट्यूटच म्हणा तुम्ही. मग ती म्हणजे कॉर्पोरेट असेल तर 3 ते 3.5 लाख रुपये चार्जेस आहे, इन्स्टिट्यूटचं असेल तर 1.5 ते 2 लाख रुपये. मी म्हटलं मला बांधणच म्हणजे माझ्या अख्ख्या कार्यक्रम बजेटच 2 लाख रुपये. पण मी हरकत करून मी त्या सरांना फोन केला, बरोबर सर म्हटलं सर हे काय आहे, ही एजन्सी वगैरे. ते बोलते उल्हास असे स्पीकरची एजन्सी असतात, त्यांचा ठराव असतो. ओके, ते वर्षाला आम्हाला ठराविक मानधन देतात, फीज असते. आमचे ते कार्यक्रम लावतात, शोज लावतात आणि त्याच्यावरती ते पैसे कमवतात. त्याच्यातून आम्हाला एक पर्सेंटेज देतात, पण आमची फिक्स जी फी असते ना ती पण आम्हाला मिळते. ओके, तुम्हाला ते माहिती ते आता नवीन पुस्तक सिरीज फार फेमस आहे ना तुम्हाला, ती नागराज महादेव आय थिंक त्रिपाठी नाव अनिश त्रिपाठी. तुम्हाला माहिती ही इज द हायेस्ट पेड स्पीकर नाव. हा एकदम जबरदस्त फी असते त्यांची. चेतन भगत वगैरे त्याची फीस तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. मला वाटतं सरांची पण सर तुमची काय फीज आहे बस सांगितलं सरांनी तर ते सांगितलं. येस, सो असे काही उदाहरणं आहेत. ही सगळी उदाहरणं आहेत नाही तुम्हाला मी सांगतोय की भाषण कलेक्टर तयार झाली. ओके, इव्हन तुम्हाला माहिती कपिल शर्माला कॉमेडीमध्ये व्हायचं नव्हतं, त्याला सिंगर व्हायचं होतं, त्याला गायक व्हायचं होतं. तो अनेक शोज मध्ये ते असतात ना बाजूला उभे असतात ना बॅकग्राऊंड, त्याच्यामध्ये तो मला गायचा. त्याचं पॅशन ते होतं. त्याचे वडील कॅन्सर पेशंट होते, तर त्याचे वडील अतिशय एकदम जॉली माणूस होता. आणि नंतर जेव्हा ऍडमिट होते ना तेव्हा ते कॅन्सरचा लास्ट स्टेज होता, त्यांना हसवण्यासाठी कपिल शर्मा जोक सांगितलं. आणि त्यावर वडिलांनी त्याच्यावर टॅलेंट घेतला की मला तू एक काम कर, तू याच्यामध्ये पार्टिसिपेट कर. तेव्हा ते कॉम्पिटिशन चालू होती. वडिलांची इच्छा म्हणून त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं, ती कॉम्पिटिशन जिंकला. तो बिचाराचे वडील वागले होते आणि त्याच्यातून त्याने बहिणीचं लग्न वगैरे केलं आणि नंतर त्याला करिअरला एक वेगळी दिशा मिळाली. त्याला व्हायचं होतं सिंगर. ओके, नितीन मानकडे पाटील किती मानधन घेतलं पाहिजे तुम्हाला? 1.5 ते 2 लाख रुपये मिनिमम. मी नितीन मानकडे पाटला 2008 साली फोन केला होता, माझ्या एका कार्यक्रम मला बोलवायचं. तेव्हा त्याचं मानधन 10 ते 12 हजार रुपये होतं. आता त्यांना बोलवायचं असेल तर तुम्हाला मैदान बुक करावं लागतं प्लस त्याचं मानधन. ओके, आणि तेवढी गर्दी येते. ओके, आता एक प्रश्न तुम्हाला विचारते, तुमच्यापैकी प्रत्येक जण फायनान्स मॅनेजमेंट करता. फायनान्स मॅनेजमेंट हे नक्की तुम्ही सेव्हिंग वगैरे करत असाल ना. तर एक शब्द आपण वापरतो असेट. असेट म्हणजे काय? हा संपत्ती म्हणजे काय? मिळकत संपत्ती म्हणजे काय? म्हणजे आपण जर असेट म्हणतो किंवा आपण म्हणतो ना मालमत्ता संपत्ती आपण असं म्हणतो म्हणजे नेमकं काय? ते कमी होणार नाही असं म्हणतात ना. पण उद्या मला गरज असली तर मी अजून पैसे पे करू शकतो. येस, मी एनकॅश करू शकतो. म्हणजे उद्या मला जर गरज वाटली तर बाबा माझ्याकडे सोनं आहे, तुम्ही विकू शकतो, गहाण ठेवू शकतो. किंवा मला माझी जमीन प्लॉट आहे तुम्ही काढू शकतो किंवा वाटे करतो. किंवा माझं बॉन्ड आहे, शेअर्स आहेत वगैरे मी हे करू शकतो वगैरे. ओके, आता ही सगळी तुम्हाला उदाहरण सांगतो. ह्यांचं असेल काय? बोल. हा, कपिल शर्मा पहिल्याच टीव्हीवर होता, नंतर तिकडे वाद झाला, मग तो सोनी टीव्हीवर आला. काय प्रॉब्लेम झाला? काय नाही. बरं मध्ये तिकडे आणखी प्रॉब्लेम झाला, पण परत कम बॅक. काय प्रॉब्लेम झाला? काय नाही. कारण बोलणं थोडं प्रभावी. ओके, पार्टी लेवलवर पैसे उभे करू शकता. ओके, सो हे तुमचं संभाषण करा तुमची असेट करू शकते. येस, बरोबर 7:30 झाली. माझ्या घड्याळाकडून लक्ष आहे. कारण तुम्हाला म्हणतात ना बोलतात मी म्हणजे घड्याळाकडून लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे असं व्हायला पाहिजे की तुम्ही अजून बरोबर अशी आमची इच्छा होती, एवढं असं नको बस झालं बाबा ना, असं कधीच व्हायला पाहिजे. ओके, येस, मी आता फक्त थोडं आणखी 2-3 गोष्टी घेणार आणि थांबणार आहे. ओके, तुमच्यापैकी किती नशीबवान व्हायला पाहिजे? नशीबवान काय झालं असं एकदम सगळे प्रश्न का पडले? नशीबवान, लकी किती व्हायला लागलं? नशीबवान काय ठराविक लोकांना नशीबवान व्हायचं, बाकी काय माहित नाही. ओके, नशीबवान म्हणजे काय? नशीबवान म्हणजे काय पण केलं सक्सेस म्हणजे. ओके, हा. किंवा एका रात्री एकदम माणूस सांगतो हा ती अशी रस्त्यावर गाज बसली होती, कोणीतरी रेकॉर्डिंग केलं आणि डायरेक्ट काय म्हणतो कोण आपला डायरेक्ट स्टार्ट. ओके, नशीब फळफळ आपण म्हणतो ना तसं काहीतरी. किंवा ते एका मुलीने डोळा मारला
ती फडफडी तुम्हाला माहिती तिच्या पिक्चर मध्ये तिचा रोलच नव्हता, थोडामध्ये गाण्यामध्ये रोल होता आणि त्या याच्यामध्ये तिने डोळा मारला आणि ती फेमस झाली. पिक्चर मध्ये मेन हिरोईन काय झाली, ती मेन हिरोईन झाली माहिती तुम्हाला. सो ठीक आहे, पण नशिबांची तुम्हाला एक चांगली हे सांगतो, व्याख्या सांगतो, इंग्लिश मध्ये सांगतो पण तुम्हाला मराठी सांगतो. एक छान व्याख्या आहे. लक इज अ मीटिंग पॉइंट. लक इज अ मीटिंग पॉइंट ऑफ युअर प्रिपरेशन अँड अपॉर्च्युनिटी. लक इज अ मीटिंग पॉइंट ऑफ युअर प्रिपरेशन अँड अपॉर्च्युनिटी. म्हणजे नशीब ही अशी गोष्ट आहे, तुम्ही तयार आहात, तत्पर आहात आणि संधी तुमच्या समोर आहे. तुम्ही तयार आहात, तत्पर आहात आणि संधी तुमच्या समोर आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं काय, तयार आणि तत्पर असणं. मी अनेक लोकांना असं पाहिलं आहे की ते असं म्हणतात की उल्हास, मला आयुष्यामध्ये खूप संधी होती, मी राजकारणात असं करू शकलो असतो, मी पुढे असं जाऊ शकलो असतो, असं केलं असतं, पण मला बोलता येत, मला भीती वाटते. ओके, माझं म्हणणं हेच आहे की संधी आयुष्यामध्ये भरपूर येतात आणि येत राहणार. बरं, संधी कधी सांगून येत नाही, मी उद्या येते 12 वाजता तयार राहा, असं कधी येत नाही. संधी अचानक येते, तेव्हा ती संधी साधता यायला पाहिजे. आता तुम्ही तयार असणं आणि तत्पर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. भाषण कला हे अशी एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे जे स्किल तुम्ही आत्मसात केलात ना, तो तुम्हाला उद्या जी जी संधी मिळेल तुम्ही साधू शकता आणि त्यातून तुम्ही नशिबान देखील होऊ शकता. ओके, असं आहे ना की तुमची पर्सनॅलिटी कशी असू दे, पण तुम्ही एकदा उभे राहिला स्टेजवर बोलायला की लोक म्हणतात मस्त बोलतो, बस तुम्हाला काहीही करता शक्य आहे. त्यामुळे हे तुम्हाला भाषण कला ही चांगली जर संवाद करता आली तर तुम्हाला नक्की फायदा होतो. हे तुमचं असेट होऊ शकतं. येस, आता मला तुम्हाला एक उदाहरण सांगायचंय छोटस. ओके, समजा हा अख्खा बोर्ड आहे. ओके, हे अख्खं बोर्ड आहे, ह्याच्यामध्ये हे कोण आहे, माणूस. हे तुम्ही आणि मी आहे, किंवा तुम्ही स्वतःला जायला की टाका. ओके, आता मला सांगा, ह्या जगामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचा तुमच्या आयुष्यात परिणाम होतो होतो म्हणजे अख्खं जग आहे, हे तुम्ही आहात, जगामध्ये जे काही घडतं त्याचा तुमच्या आयुष्यात परिणाम होतो होतो. ओके, काल जपानमध्ये गाडा गेलं, तुमच्या आयुष्यात काय परिणाम झाला, नाही झाला ना. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत की जे घडतात पण त्याच्या लाईफ आपल्या लाईफवर काही परिणाम होत नाहीये. म्हणजे आपल्या भोवती नाही सर्कल आहे. जपानमध्ये गाडा इकडे आला. ओके, जसं आपण इथे कार्यक्रम करतोय, नेहमी इकडे आपण कुठेतरी इमर्जन्सी असेल, पण आपल्या आपल्या लाईफवर काही परिणाम होतोय का, नाही. ओके, काही गोष्टी आपल्या एका वर्तुळाच्या बाहेर आहेत ज्या घडतायत पण त्याचा आपल्या लाईफशी काहीही संबंध नाही किंवा आपल्याला त्याचा काही परिणाम होत नाही. ओके, आता या सर्कलच्या आतमध्ये किंवा या वर्तुळाच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचा तुमच्या लाईफवर परिणाम होतोय, नक्की होतोय, बरोबर आहे. पण ह्या तुम्ही स्टॉप करू शकता का किंवा कंट्रोल करू शकता का. या वर्तुळाच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याचा तुमच्या माझ्या लाईफवर नक्की परिणाम होतोय, पण ह्या तुम्ही थांबवू शकता का. किती म्हणतात हो किंवा किती म्हणतात नाही. हॅलो, काय एकदम कठीण असतं का. ओके, त्यांचं असं म्हणणं आहे की थोड्या थांबू शकतो, थोड्या नाही थांबू शकत. उत्तर अतिशय बरोबर आहे. काही गोष्टी घडत राहणार, काही गोष्टी आपल्या कंट्रोलमध्येच, काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहेत. ओके, जसं महाराष्ट्राचं गव्हर्नमेंट बदललं. ओके, काही गोष्टी उद्या बदलल्या जातील, ते आपल्याला असं वाटतं की हे असं नाही व्हायला पाहिजे, पण ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. ओके, जसं माननीय पंतप्रधान आपल्या आले टीव्हीवर आत्मनिर्भर उद्यापासून मोठा बंद, आपल्या सगळ्या लाईफवर परिणाम झाला, बरोबर आहे. आपण असं म्हणू शकतो आपण 2 दिवस, फक्त 2 दिवस तेवढं ते एक काम करतो ना, प्लीज प्लीज आपण नाही करू शकतो, बरोबर आहे. म्हणजे काय, आपल्या भोवती आणखी एक वर्तुळ आहे. म्हणजे काही गोष्टी जे घडतायत ना त्या इथे आहेत, त्याचा आपला काही कंट्रोल नाही. आपण फक्त काय करू शकतो, काळजी. काय करू शकतो, काळजी, बाकी काही नाही करू शकतो. ओके, तसं मध्ये खूप ते पाकिस्तान इंडिया खूप तणाव वाढला होता, अगदी युद्धापर्यंत बातमी गेली होती. आणि परत असं बोलायचं ना, युद्धाचं होत होतं बरं, उद्या सुरू झालं तर अरे यार काय गरज आहे, कारण आपल्याला माहिती आहे आपण मुंबईसारख्या शहरामध्ये राहतो, भरोसा नाही. मग उद्या काय झालं गेलं तर, बरोबर आहे. पण आपण तिथे काय करू शकतो, फक्त काळजी करू शकतो, बरोबर आहे. आता हे जे सरकार आहे ना, त्याच्या आतमध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत
त्याचा आपल्या आयुष्यात नक्की परिणाम होतोय. फक्त एवढंच की आपल्या कंट्रोलमध्ये आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो, याला म्हणतात ताबा क्षेत्र आणि याला म्हणतात काळजी क्षेत्र आणि ताबा क्षेत्र. ओके, कळलं तुम्हाला आतापर्यंत काय बोलतोय ते कळलं? ओके, काही गोष्टी सर्वांच्या बाहेर आहेत, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. काही गोष्टी आपल्या बाबतीत घडतायत पण त्याच्यावर आपण काहीच करू शकत नाही, ते आपल्या कंट्रोलच्या बाहेर आहे. पण काही गोष्टी आपल्या लाईफमध्ये घडतायत पण त्याच्यामध्ये बदल करण्याची आपल्याकडे कंट्रोल आहे. ताबा क्षेत्र आणि काळजी क्षेत्र. तुम्हाला काय वाटतं आपल्याला जास्तीत जास्त वेळ कुठे जायला पाहिजे? ताबा क्षेत्रावर. ओके, तो जर तिथे गेला तर काय होऊ शकतो? डेव्हलप करू शकतो स्वतःला. डेव्हलप करू शकतो. येस. अजून काय होऊ शकतो? सिच्युएशनला सुधारू शकतो. येस. काय होतं माहिती का, आपण जास्तीत जास्त वेळ इथे घालवतो ना इथे, तर आपली काळजी हळूहळू कमी व्हायला लागते. मी असं म्हणत नाही जाते, पूर्णपणे निघून जाते असं नाही म्हणते, ती हळूहळू कमी होते. किंवा आपण त्याला इन्फ्लुएन्स करू शकतो. इन्फ्लुएन्स म्हणजे माझ्यासाठी नियम बदला, म्हणजे हे जे आपला कंट्रोल एरिया आहे ना, तो हळूहळू वाढायला लागतो. माझ्यासाठी नियम बदला. काळजी पूर्णपणे जात नाही पण आपण काही गोष्टी बदलण्यासाठी आपला प्रभाव पाडू शकतो. ओके, सचिन तेंडुलकरला ती फेरारी मिळालीमध्ये गिफ्ट मध्ये मायकल शुमाकर दिली होती. भारतात आणायची होती, त्याला टॅक्स भरावा लागला होता. त्याने गव्हर्नमेंटला लेटर लिहिलं, प्लीज माफ करा. गव्हर्नमेंट बोललं ओके नो प्रॉब्लेम. त्याला खूप 5,000 रुपये किती वाटतं, एखादी 1 करोड असेल ना ती टॅक्स. सचिन तेंडुलकर 1 करोड कमी आहेत का? सचिन तेंडुलकरला नको ना, प्लीज माफ करा. गव्हर्नमेंट बोललं ओके नो प्रॉब्लेम. तुम्हाला मला काय आणत असेल तर आपण जर उद्या लेटर लिहिलं, प्लीज माफ करा, भर करशू. बरोबर आहे. आता विमानातून सामान आहे तर आपल्याला माहिती नाही लिमिट असते, काय करू शकतो कसं करू शकतो तेवढंच ना. ओके, गपचूप भर नाही तर. सो सचिन तेंडुलकरसाठी वेगळा नियम आणि आपल्याकडे वेगळा नियम का? सचिन तेंडुलकरचा प्रभाव क्षेत्र जास्त आहे, तसा कंट्रोल एरिया मोठा आहे. ओके, लता मंगेशकर पेट्रोल राहतात. बरोबर आहे. ते माहिती मला एक ब्रिज बनणार होता, तो गेला का? आता बनणार नाहीये. का बनणार नाहीये? लता मंगेशकरचा विरोध केला का? माझी प्रायव्हसी आहे. बरोबर आहे. मी पहिले ती शिवडी भागामध्ये राहत होतो. आता मी 1.5-2 वर्षांनी घनसोलीला राहतो. तर आम्ही असं ऐकलंय नावाशिवा आणि शिवडीतून ब्रिज बनतोय ना, तसं काम चालू होतं. आमची बिल्डिंग त्याच्यामध्ये येते असं मी ऐकलं. अजून ते काय प्लॅन वगैरे हे नाही. मी उद्या म्हणाला नको, नाहीतर मी महाराज सोडून निघून जाईल. ते मला बसून बाहेर काढते, याला बसवा बाहेर काढा. बरोबर आहे. आता मी पण तेच बोलतो ना, लता मंगेशकर तेच बोलली ना, पण मग काय बरं आहे माझ्यामध्ये लता मंगेशकरचा प्रभाव क्षेत्र मोठा आहे, ताबा क्षेत्र मोठा आहे, कंट्रोल एरिया मोठा आहे. कशाला तुम्हाला सेफ उद्या मला असं वाटलं हा अन्याय आहे माझ्या बाबतीत, मी उपोषणाला बसलो तर गव्हर्नमेंट काय म्हणलं इतकं बरं बारीक होईल होतं एक अण्णा हजारे बसले तर गव्हर्नमेंटला जाऊन भेटा. 2-3 मुख्यमंत्री याच्यामध्ये गेले. मागे कधी देवेंद्र फडणवीस गेले होते, 6 तास बसले. काय तुमचं प्रॉब्लेम सांगितलं तुम्ही? मग 6 तासांना त्यांना कन्व्हिन्स केलं, मग सगळं ते उपोषण वगैरे थांबलं. अण्णा हजारेचा प्रभाव इथे मोठा आहे. मला सांगायचा मुद्दा काय माहितीये का, तुम्ही एका गोष्टीवर देखील कॉन्सन्ट्रेट केलं ना, तुमचं कंट्रोल एरिया वाढवू शकतो. ओके, सचिन तेंडुलकर क्रिकेट, लता मंगेशकर काय, अण्णा हजारे समाजसेवा, असं प्रत्येकाने ठरवलंय मला हा माझा कंट्रोल एरिया. तो जेवढं जास्त त्याच्यामध्ये बेस्ट करता मला बेस्ट करायचं आहे, तुमचा ताबा क्षेत्र वाढू शकतो. भाषण कला ही अशी गोष्ट आहे ना, डेफिनेटली तुम्हाला सांगतो की त्याच्यामुळे तुमचा कंट्रोल एरिया डेफिनेटली वाढू शकतो. विवेक बिंद्रा माहिती तुम्हाला? 1.5-2 वर्षात विवेक बिंद्रा फार फेमस झाले. कशामुळे? युट्यूबमुळे. युट्यूबवर आले, त्यांनी व्हिडिओ बनवले, लोकांसमोर सादर केले, हे केले आणि अशामुळे झालं असं की विवेक बिंद्रा नाव लोकांपर्यंत पोहोचलं. इमेज आपलं काय नाव संदीप महेश्वरी. युट्यूबमुळे लोकांना माहिती आहे, त्यांचे कार्य माहिती केलं तर हवा असे गोष्टींना घडतात. ओके, सो तुमच्या माझ्या बाबतीत पण असं घडू शकतं. फक्त आपण एका गोष्टीवर कौशल्य मिळायला पाहिजे. ओके, तर भाषण करण्यामध्ये ही एक गोष्ट अशी आहे की त्याच्यावर तुम्ही जर कंट्रोल मिळवला तर तुम्हाला तुमचा प्रभाव पण वाढवता येऊ शकतो.
तुम्ही असेट पण त्याला निर्माण करू शकता. ओके, आता एक दोन छोट्याशा गोष्टी आपण कार्यक्रम संपवणार आहोत. ओके, पटकन मी तुम्हाला आता काय काय शिकवलं पटकन रिपीट करतो. रिपीट केल्यानंतर परत तुम्ही जागा बघायचं. ओके, मी तुम्हाला सांगितलं नाव लक्षात ठेवण्याची टेक्निक. ओके, भाषणामध्ये शब्द किती महत्वाचे, आवाज किती महत्वाचा, बॉडी लँग्वेज किती महत्वाचं, जागेचा भरपूर वापर करा, सगळ्यांशी आय कॉन्टॅक्ट ठेवा, 4 गोष्टी सातत्याने करा, वाचन, चित्रपट, नाटक, त्याच्यानंतर युट्यूब आणि भाषण ऐका. प्रत्येकाने कसं बोलतात ते तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा. त्यातून आपल्याला शिकायला मिळेल कसं बोलायचं कसं नाही बोलायचं. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला मी कारणं सांगितली. प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या शैली असतात, काही माहिती असतात, काही व्हिज्युअल असतात, काही ऑडिटरी असतात. आपल्या सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांशी कनेक्ट करायचं. त्याच्यानंतर आपण शिकलो भाषण तयार कसं करायचं. त्याच्यामध्ये आपण आधी प्रश्न कुठले कुठले विचारायचे, कुठे, कसं, काय. तर आपण म्हणतो 5 वाय, वेन, व्हॉट आणि आधी 5 प्रश्न असतात. कुठे, कधी, केव्हा, कोणत्या वेळी, किती वेळ. ओके, या बेसिक गोष्टीची माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला कोणता विषय त्या विषयापासून 15 मुद्दे, मग त्यातले 5 मेन महत्त्वाचे पॉईंट, मग प्रेप फॉर्म्युला PREP. ओके, मग त्याच्यामध्ये बसून तुम्ही तुमचं भाषण तयार करू शकता. त्याच्यात आपण आणखी एक गोष्ट शिकलो, भाषणाची सुरुवात कशी करायची. स्माईल, त्याच्यानंतर 3 प्रश्न, त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमचा विषय सांगायचा. विषय सांगितल्यानंतर सांगायचं की यातून तुम्हाला काय माहिती मिळणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःची माहिती द्यायची. माहिती दिल्यानंतर तुम्हाला गोष्ट सांगायची तुमच्या विषयाला कनेक्ट असेल. म्हणजे तुम्ही असं सांगता की ही गोष्ट मी विषय निवडला त्याच्यामध्ये काहीतरी कारण आहे, ते कारण काय आहे. ओके, असं करून तुम्हाला तुमच्या भाषणाला सुरुवात करायची. मग मध्यान जो आहे तो तुम्ही प्रेप फॉर्म्युला वापरू शकता. सारांश हा तुमचा एंड असू शकतो. ओके, बरोबर. तुम्ही चांगले सुविचार, कथा, कविता असं करून तुम्ही चांगलं भाषण तयार करू शकता. मध्ये मध्ये चांगले विनोद करू शकता. विनोद चांगले निवडा. जातीवरचे नको किंवा अति जास्त कुठले हे नको. काय काय लोकांचे आयुष्य गलत झालं मी पाहिले. ओके, आपण अजून एवढे मोठे नाही आहोत. म्हणजे जर तुम्हाला टीव्ही स्टार व्हायचं असेल तर करा, असं काही प्रॉब्लेम नाही. ओके, पण आपण तुला अजून मोठ्या निघा. त्यामुळे विनोद अतिशय काळजीपूर्वक. आणि सर्वात चांगला विनोद कुठला माहिती का. सर्वात चांगला विनोद म्हणजे स्वतःवरचा विनोद. स्वतःवर केला हा सर्वात चांगला विनोद. ओके, जातीवरचे नको, कुठल्या कोणाला दुखावणार नको, काही पर्टिक्युलर व्यक्तीला हिरवणार नको, असं काही नको. त्यामुळे चांगल्या विनोद कुठले कुठले विनोद ते आम्ही पाहिजे तसं नीट वापर करा. ओके, त्याच्यानंतर सरावाला खूप महत्व हे तुम्हाला वारंवार सांगतो. सरावाशिवाय शक्य नाही. ओके, सराव भरपूर केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काही उदाहरणं घेतली, अमिताभ बच्चन वगैरे वगैरे. आपण त्याला म्हणालो की असेट्स, उद्या भाषण करायचं तुमचं असेट ठरू शकतो. मग तुम्हाला नशिबाची व्याख्या सांगितली. काय नशिबाची व्याख्या. नशीब अशी गोष्ट आहे तुम्ही तयार आहात, तत्पर आहात, संधी तुमच्या समोर आली तुम्ही काढू शकता. पण त्यासाठी तुम्ही तयार आणि तत्पर असणं फार इम्पॉर्टंट आहे. ओके, आणि आताच मी तुम्हाला एक ताबा क्षेत्र आणि काळजी क्षेत्र सांगितलं. हे जे आहे ना ताबा क्षेत्र काळजी क्षेत्र, हे स्टीफन कोव्ही माहिती तुम्हाला. स्टीफन कोव्ही त्याचं एक पुस्तक आहे. ओके, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. ते वाचा, मराठीमध्ये पण अवेलेबल आहे, इंग्लिश हिंदीमध्ये आहे. त्याचा पहिला चॅप्टर हाच आहे, प्रोएक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये हे ताबा क्षेत्र काळजी क्षेत्र अतिशय डिटेलमध्ये समजून सांगितलेलं आहे. ओके, आणि अतिशय प्रभावी पुस्तक आहे, ते वाचलंच पाहिजे प्रत्येकाने. ओके, आणि आता आपण पटकन उभं राहायचं, जागा बदलायचं आहे, मग आपलं शेवट एंड करायचं आहे. पटकन जागा बदल. भाषण कला प्रशिक्षण मास्टर क्लास. मी याला प्रशिक्षण असं म्हटलं, शिक्षण असं म्हटलेलं नाही का. शिक्षण आणि प्रशिक्षण मध्ये काय फरक असतो. शिक्षण आणि प्रशिक्षण मध्ये काय फरक असतो. प्रशिक्षण म्हणजे प्रॅक्टिकल. प्रशिक्षण म्हणजे प्रॅक्टिकल, जिथे आपण कृती करतो. शिक्षण म्हणजे तुम्हाला ज्ञान मिळतं. ओके, तुमच्या वेगवेगळ्या सायकल चालवत होते. सायकल इथे किती दिवस किंवा किती वर्ष झाली तुम्ही सायकल चालवलेली नाही नसेल. काही लोक रोज चालत असतील, काही लोक आहे 4-5 वर्ष चालवली नाही. पण आता जर तुम्हाला सायकल आणून दिली तुम्ही चालू शकाल का. तर त्यावर तुम्ही तशा प्रकारे ट्रेनिंग घेतलेलं. ओके, किती जणांनी 4 व्हीलर शिकले किंवा चालवतात. ओके, ते कसं असतं सुरुवातीला. खूप कठीण असतं. मग त्यावेळेला आपल्याला आपण म्हणत असेल की बाहेरचा दिसायला बघ ना, बरोबर ना. आणि
आपल्याला एकदम डोक्यात प्रश्न असतो हे सगळे एका सोबत आता ते ऑटोमॅटिक वगैरे बस काय आलंय पण ते क्लच गिअर वगैरे असं ते सगळं टेन्शन ना आपलं. ओके, मग आपण हळूहळू शिकतो की नाही ते. मग कदाचित पहिला आठवडा आपण हे जातो पण नंतर साधारण महिन्याभरानंतर आपल्याला त्याचा इतका सराव झालेला असतो की आपण म्हणतो आहे बिंदास. एक दिवशी माझा एका मित्राचा फोन आला, उल्हास काय करतोयस? तुला काय नाही फ्री आहे, चल नाही ना थोडा वेळ आहे का? चालेल आपण जरा लोणावळा पण जाऊया. लोणावळा गेलो, गाडी गाडी घेतलीच आहे. अरे आत्ताच तू ड्रायव्हिंग घेते? नाही शिकलोय, जस्ट आठवडा प्रॅक्टिसच करतो. अरे मग मला घेऊन का? तू कर ना प्रॅक्टिस, मला घेऊन का? अक्षर गाडी ड्राईव्ह गाडी द्यायची मला म्हटलं मला घेऊन प्रॅक्टिस करते. ओके, सो माहित ना मला त्याने एका आठवड्यात त्याला पिकअप केलं. तेवढं त्याचं स्पीड होतं ना, एका आठवड्यात त्यांनी पिकअप केलं. ओके, हे सगळं प्रॅक्टिसवर अवलंबून आहे. तुम्ही जेवढा जास्त सराव करणार तेवढं जास्त तुमच्यासाठी गोष्ट सोपी होणार. मी तुम्हाला माहिती की मला माहिती नाही, रमाकांत आचरेकर सर असे नेहमी म्हणायचे की विनोद कांबळी हा जास्त टॅलेंटेड होता रादर सचिन तेंडुलकर. असं ऐकलं मी बऱ्याच वेळेला की असं ते म्हणायचे नाही. पण विनोद कांबळी इमोशन्स आणि प्रॅक्टिसवर भर देऊ शकला नाही. एकूण तो स्वतःचे इमोशन हँडल करू शकला नाही. दुसरं म्हणजे प्रॅक्टिस. सचिन तेंडुलकर प्रॅक्टिस सातत्याने करत झालं. त्याला किती चढव करावं पण त्याने प्रॅक्टिसवर फोकस केला आणि तो क्रिकेटचा देव झाला. इव्हन तुम्हाला आठवत असेल तो एका कार्यक्रमात आला होता, त्याला म्हणाल की क्रिकेटचा देव आपल्या कार्यक्रमात आलेला आहे. तो बोला मी देव नाही, फक्त एवढंच मला म्हणलं की देवाची माझ्यावर विशेष कृपा आहे, एवढंच मला म्हणायचं. ओके, तर इथे मी तुम्हाला म्हटलं भाषण प्रशिक्षण मास्टर क्लास. तर माझा भाषण कलेचा क्लास होतो, तिथे तुम्हाला प्रशिक्षण केलं जातं, शिक्षण नाही. ओके, त्याची डिटेल्स मी तुम्हाला आता नाही सांगणार, मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सांगेन. तुम्ही सगळ्या काय करता, आजचा कार्यक्रम संपल्यानंतर एक तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला, तुम्हाला काय शिकायला मिळालं हे फीडबॅक म्हणून मला माझ्या व्हॉट्सअप नंबर पाठवलं. तुम्हाला सगळ्यांना माझा व्हॉट्सअप नंबर माहिती आहे ना? ओके, आय होप मी लिहिणार आहे जाण्याच्या लोकी. तर तुम्ही तिथं ते फीडबॅक टाकायचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला याच्यातून काय शिकायला मिळालं तर तुम्हाला मी डिटेल्स पाठवेन, कधी काय चालू होतं किंवा काय वगैरे हे सगळं डिटेल्स तुम्हाला नंतर देईन. आजचा कार्यक्रम तो नाही, आजचा कार्यक्रम उत्तम फक्त कसं म्हणावं त्यावेळी तुम्ही काय काय केलं. ओके, तर मी जसं तुम्हाला म्हटलं की आपण तिथे प्रशिक्षण करतो, शिक्षण नाही. ओके, याचं एक उदाहरण तुम्हाला पटवून देण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. नाव काय? लाल हर्षद. ओके, ठीक आहे. हर्षद आलेला आहे आणि हर्षद आजचा हा कार्यक्रम संपल्यानंतर घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्याला त्याचे पालक तुझ्या माझ्याकडे चिठ्ठी आली. तर हर्षद बघतो तर त्याच्यामध्ये एकदम प्रायव्हेट कॉन्फरन्स असं लिहिलं असतं. ओके, तो ओढून बघतो त्याच्यामध्ये लिहिलं असतं हर्षद कुठे आमचे नातेवाईक ते विचार गेले. पण जाताना करोडो आणि अब्ज रुपयाची संपत्ती हर्षदच्या नावावर करून गेली. हर्षदकडे बघा तुम्ही बघतो, हर्षद त्याचा शर्ट लाल तो पण आता लाल लाल झालाय. ओके, हर्षद बोलतो बस आता काय भाषण कला नाही, काय नाही, कला एकच, रोज मोजायचे खर्च करायचे, एवढे पैसे. ओके, मग हर्षद आज टीव्ही घे, नवीन गॅजेट घे, नवीन काय म्हणतात शूज घे, नवीन टी शर्ट घे, असं काही चालू होतं रोज. ओके, मग एक दिवशी तो बोलतो आपण सगळ्या 5 स्टारची मेंबरशिप घेऊन टाका, सगळ्या 5 स्टारची मेंबरशिप घेऊन टाका. एक दिवशी असं रविवारी बघत असतो घरात, माझा टाइमपास केला नाही, तो काय ताण वाटत मेंबरशिप घेतली आपण घेऊ ना चावी. तिकडे जातो मस्तपैकी एकूण शॉर्ट्स वगैरे, रिबॉकचे शूज वगैरे, टी शर्ट वगैरे घालून आणि ते स्विमिंग पूल असतो ना, स्विमिंग पूल त्याचा बाजूला बाकडे असतात ना, त्या बाकड्यावर बसून मस्तपैकी कोल्ड्रिंक आणि असं बर्गर सँडविच खात असतो आणि खाता खाता त्याची नजर समोर स्विमिंग पूलवर जाते. तर एक सुंदर तरुणी स्विमिंग सूटमध्ये पोहोचते. हर्षद इकडे बघतो, तिकडे बघतो, इकडे बघतो, कुठे हे काय नंतर पण खाते, बाजूला ठेवतो आणि ना तो जातो स्विमिंग पूलमध्ये उडी मारणार, तेवढा तो थांबतो मागे का त्याला आठवलं तो आजूबाजूला बघतो. तिकडे ना ट्रेनर असतो, ट्रेनर त्याला म्हणतो मला पोहायचं, प्लीज मला पोहायला शिकव, प्लीज मला पोहायला शिकव. तो बोलतो चल. तो त्याला असं एका क्लासरूममध्ये घेऊन बस आणि त्याला शिकवायला सुरू करतो. बघ हर्षद असं राहायचं, बघ हर्षद असं राहायचं, बघ हर्षद असं राहायचं. हर्षद एकदम असं एक्साइटमेंट मध्ये. ओके, मग त्याला ते नोट्स येतात, नोट्स हे वाच. तो ओके सर, ओके सर, ओके सर. मग इथे ना स्क्रीन मॉनिटर असतं, त्या स्क्रीनवर दाखवतात बेस्ट स्विमिंग असतात ना प्लेअर, याची व्हिडिओ दाखवतात. बघ ते बघ कसे पोहोचतात, बघ 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 बघ. हर्षद अगदी म्हणणार नको ओके सर, ओके. आणि आला असं ते बोलतात हर्षद त्या जगात स्विमिंग बद्दल सगळं नॉलेज मी तुला दिलेलं आहे, जा आणि बिंदास उडी मार.
हर्षद उडी मारतो ती मुलगी सगळं वृत्त बाहेर पडते. या उलट जेव्हा हर्षद त्या ट्रेनरकडे जातो त्याला म्हणतो मला पोहायचं आहे, प्लीज मला पोहायला शिकवा. तो ट्रेनरला म्हणतो एक काम कर, बेसिक नियम आहे, पाण्यात उतर, शरीर आडवं टाक, ओके, आणि हात पाय आणि घालून बघ तुझ्या पोटाखाली माझा हात आहे, मग तिच्याकडे बघ 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 असं करत करत अर्धा तासाने गपचूप पोटाखाली हात घालून दिला. हर्षद काय करत असतं? हर्षद पोहत असतं. पहिलं उदाहरण हे शिक्षणच होतं, दुसरं उदाहरण ते प्रशिक्षणच होतं. आपण प्रशिक्षण करतो, शिक्षण नाही. ओके, सो मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की भाषण कला हे असं प्रभावी माध्यम आहे, हे जर तुम्ही शिकला तर तुम्हाला याचा प्रचंड फायदा होऊ शकतो. तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो, मी आणखी एक सेमिनार घेतो, त्याची पण समजा लवकर डेट असेल तर तुम्हाला मी सांगेन. त्या सेमिनारचं नाव असं आहे, वक्तेपणा युट्यूबर व्हा, बोला, भाषण करा आणि श्रीमंत व्हा. वक्तेपणा युट्यूबर व्हा, बोला, भाषण करा आणि श्रीमंत व्हा. तुम्हाला माहिती आहे युट्यूबवर तुम्ही तुमचे स्वतःचे व्हिडिओ बनवून नॉलेज शेअर करून तुम्ही पैसे कमवू शकता. कल्पना तुम्हाला असे अनेक युट्यूबर आहेत जे लाखो मध्ये पैसे कमवतात. तुमच्यापैकी मित्रांनी मधुरा रेसिपी नाव ऐकले? मधुरा रेसिपी, तिचं म्हणजे ती आता एकदम सिरियस आहे. तिचं महिन्याचं उत्पन्न 10 ते 15 लाख रुपये फक्त युट्यूबच्या माध्यमातून, फक्त युट्यूबच्या माध्यमातून. ओके, असे अनेक आहेत, असे युट्यूबर स्टार आहेत. बरं, आता तुम्हाला 4 प्लॅटफॉर्म तयार झाले माहिती तुम्हाला, आणि 2024 पर्यंत तुम्ही ठरवलं तर तुम्ही व्हिडिओ स्टार होऊ शकता. हे 4 प्लॅटफॉर्म होते माहिती तुम्हाला, युट्यूब, फेसबुक, टिकटॉक आणि आयजीटी माहिती तुम्हाला, इंस्टाग्राम टी. 2024 पर्यंत आपण हे सोशल मीडिया वापरतो ना, हा 2024 पर्यंत 90% फक्त व्हिडिओच्या माध्यमातून वापरला जातो, फक्त व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करू शकता, तुम्ही तुमच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन ती जगाशी शेअर करू शकता आणि तुम्ही अगदी जगाच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचू शकता. काल परवा माझ्या बॅचमध्ये एक डॉक्टर होते, ही इज अ डेंटिस्ट. तर त्यांचे एक भाषणाचं आपण शिकवत होते, ते सादर करत होते. तर त्यांनी दातांचं आरोग्य कसं राखायचं याच्यावर त्यांनी भाषण दिलं होतं. ते भाषण आहे युट्यूबला, तुम्ही पहा ते भाषण. मी पहिल्यांदा असं भाषण ऐकलं होतं, दातांची काळजी कशी घ्यायची. मी डॉक्टरचं काही आम्हाला माहितीच नव्हतं, बेसिक गोष्ट होते. तर त्यांनी सांगितलं होतं म्हणजे की काही दात जर नसतील आपण ते खूप हे करतो, त्याच्याकडे इग्नोर करतो, पण त्याने तुमच्या हार्टवर पण परिणाम होऊ शकतो. मी म्हटलं म्हणजे कसं काय? कसं असतं की आपण जे अन्न ग्रहण करतो, आपल्याला लहानपणापासून शिकवलं की ते चावायचं किती वेळा, आपण 32 वेळा चावत नाही, 3-4 वेळा. ओके, आणि मग ते पूर्ण झाल्यानंतर मग ते गिळायचं. मग आपण खातो तेव्हा ते बऱ्याच जणांचे हिरड्या आणि केलेले असतात, ते चावणं बरोबर होत नाही, त्यामुळे ते आतमध्ये साधलं असतं बऱ्याच जणांना, त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यांनी इतके छान छान गोष्टी दिल्या ना, आणि त्याचं ते झालं. मी म्हटलं तुम्ही इतके छान बोललाय, मस्त व्हिडिओ. तुम्ही बोला तुमचं थँक्यू, तुम्ही असे काहीतरी आम्हाला शिकवता, त्यामुळे आम्हाला असं काहीतरी बोलताय. मी म्हटलं माझं एक पॅशन आहे, कारण प्रत्येक माणसामध्ये इतकं जबरदस्त नॉलेज आहे ना, इतकं जबरदस्त माहिती भरलेली आहे की त्यांनी जगाशी शेअर केली पाहिजे. ओके, आणि हे माध्यम आहे, त्या माध्यमासाठी तुम्ही जर चांगलं बोलायला शिकता तर तुम्ही जगाशी कनेक्ट होऊ शकता. गोकुळचं एक चांगलं वाक्य माहिती तुम्हाला, ते मला जेव्हा एखादी प्रेतयात्रा निघालेली असते ना, तर मला असं प्रश्न पडतो की एक मोठा ग्रंथ जाळून येत आहे. कारण प्रत्येक माणसाचे अनुभव असतात ना, ते इतके विलक्षण असतात की जर त्यांनी कोणाकडून शिकायला म्हटलं तर भरपूर काही शिकू शकतो. तसं तुमच्याकडे प्रत्येकाकडे काही जबरदस्त नॉलेज आहे, माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, तुम्ही जगाशी शेअर केली पाहिजे. त्यासाठी तरी कमीत कमी तुम्ही भाषण करायला शिकलीच पाहिजे. आणि हे असं प्रभावी माध्यम आहे ज्यातून तुम्ही तुमचं महत्व आणि प्रभाव क्षेत्र वाढवू शकता. ओके, आता एक शेवटचा छान जोक सांगतो मग थांबतो. तो जोक असा आहे, एक माणूस असतो, तो एका मोठ्या ऑफिसमध्ये कामावर असतो आणि रोज जाताना गाडी घेऊन जातो. तर त्याचं ऑफिस घरापासून जवळ असतं. तर गाडीने गेला बाहेर रोड, त्याला ट्रॅफिक लागतो, त्यामुळे तो ट्रॅफिकमध्ये अडकतो. 1 तास 1 तास असं जातो. मग तो एक दिवशी म्हणतो की आपण काय घेऊन जातो गाडी, आपण चालत जाऊ ना, चालत गेलं 10 मिनिटात पोहोचतो. मग तो गाडी एक दिवशी असं घरी ठेवतो आणि चालत चालत निघतो. तो नेहमीच्याच वेळेला निघतो, फक्त आपल्याला वेळ आहे ना, आपण नेहमीच्या वेळेला निघतो, जरा गमत चालतो. तो असं निघतो, चालत चालत ह्या दुकानाने बघ, त्या दुकानाने बघ. तो बघतो एक दुकानाकडे तिथे नजर जातो. तर तिकडे बघतो एक पाळीव प्राण्याचं दुकान असतं, पाळीव प्राण्याचं ते दुकान असतं. तर त्यातून एक मस्त गोंडस माकड असतं, त्याला बघून हसत असतं, असं करत असतं. त्याला एकदम इंटरेस्ट वाटतो, त्याला बघतो आणि हसतो. तर माकड त्याला बघून असतं, अरे वा, माकडे आपल्याला स्माईल दिली.
मग तो जातो ऑफिसला. संध्याकाळी येतो परत त्याचं ध्यान देतो. तो परत दुकानाकडे होतो ते माकड आहे ते माकड त्याकडून असं करत असतं. हा होतोय छान आपण स्माईल होतो माकड खूप छान स्माईल. तर ह्याला म्हणजे माकडावर एकदम असं म्हणतो ना आवड लागली. दुसऱ्या दिवशी परत बघतो तर माकड असं असतं हे असं माकडाला इशारा पण करावं लागेल. आपण हसतो जातो. संध्याकाळी येताना माकडाकडे बघतो माकडाकडे हसतं असं होतोय ना आणि हे रोजचा प्रकार होतो. तर ह्याला ते माकड इतकं आवडतं हा बोलतो आता आपण जाऊन ते विकत होतो. एक दिवशी काय करतो माहिती का हा जातो पाडून दुकानात जातो आणि बोलतो मी इथे ना ते घ्यायला. हा बोला ना साहेब काय पाहिजे तुम्हाला पोपट पाहिजे उंदीर सॉरी मांजर पाहिजे काय पाहिजे कासव पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे मला माकड अरे मस्त साहेब एकदम नवीन बरोबर माकड आलेलं एकदम तरुण माकड आलेलं आहे आपण ते घेऊन जाऊया. अरे आपण ते घेऊन जाऊया माकड. मला दुसरं कुठलं माकड नको ते दिसत मग काचेत काय हां मला ते माकड पाहिजे साहेब. ते माकड मात्र झालं ते थोडंसं जाणार आहे तुम्ही त्याला काही शकता. तुम्ही मग सांगतो नवीन माकड एकदम तरुण माकड आहे एकदम तुम्ही छानपैकी तुम्ही त्याची माहिती करू शकता. आणि एकदम वादावादी चालू होतं मला तेच माकड पाहिजे. दुकानात नवीन माकड घ्या. शेवटी दुकानदार वाईट तो म्हणजे जाऊ द्या तुम्ही एक काम करा फुकट घेऊन जा. पण मला फक्त एवढं सांगा त्या माकडामध्ये असं काय विषय काय सांगायचं काय नाही का त्या माकडाचे माझे मला विशेष संबंध काय काय म्हणतो मी रोज इथून जातो ते माकड बाहेर बघतं आणि ते मला हसताना असं हे ऐकलं दुकानदार हसायला काय झालं मला पण सांगा माहिती असं तो साहेब वाईट म्हणून घेऊ नका पण एक प्रामाणिक विवेक म्हणून मला सांगायला तो काय माकडाच्या भाषेत ह्याचा अर्थ असा होतो मसनाचा. काय मसनाचा म्हणजे ते माकड इतकी मला मसनाचा सांगते आणि मी विकत घ्यायला आलो हो साहेब. तो एवढा भडकतो तू असा पाय आता निघून जातो आणि घरी जातो असं विचार करतो अपमान झाला आपला अपमान झाला मला बदला घ्यायचा विचार करतो काय करू काय करू काय करू काय करू काय करू. शेवटी एक डोक्याचा प्लॅन आहे. दुसऱ्या दिवशी एका स्टेशनरी दुकानात जातो 2 कटर घेतो छोटे छोटे कटर असतात ना ते विकत होतो. मग त्या माकडाच्या जवळ जातो असं काशीला बाहेर होत असतो. ओके माकड काय बघतो असं कर हा मी तेच बघायला तर ते माकडाला आम्ही लतरकाला आवडतो आम्ही केलं तर काशीला काढून अशी छोटीशी फट असते. तो काय करतो असेल की त्याच्यातून बॅगेतून 2 कटर बाहेर काढतो. एक कटर असेल काही काशीला खालून टाकतो एक कटर काय हात माकड बघतो काय काय माकड पण उचलतो हा पण असं उचलतो असं धरतो माकड पण तसंच करतो मग तो असं खोलतो माकड पण तसंच खोलतो मग तो असा पकडतो माकड पण तसंच करतो तो असं टाकून देतो माकड कटर काय टाकतो असं. थोडक्यात नाही आपल्या विचार त्याला प्रभावीपणे मांडता आले नाही. ओके मित्रांनो थँक्यू व्हेरी मच तुम्ही हा चांगला वेळ दिला. ओके बरोबर 8 वाजले. ओके ही गोष्ट पण महत्वाची असते वेळ भाषण संपवून. ओके तर तुम्ही हा सगळ्यांनी छान वेळ दिला. सॉरी सर ओके 2 मिनिटात आपल्याला काय समजलं तर तुम्ही हा छान वेळ दिला. थँक्यू व्हेरी मच. मला कल्पना तुमचे अनेक प्रश्न असू शकतात तुमच्या अनेक तुमचे अनेक प्रश्न असू शकतात तर मला तुम्हाला सांगायचं तेच माझा नंबर आहे तुमच्याकडे तर तुम्ही सेव्ह करा एक आणि तुम्ही आजचा कार्यक्रम संपल्यानंतर रस्त्यात किंवा घरी जाता जाता तुम्ही तुमचा फीडबॅक मला पाठवायचा आहे. लेखी पाठवा. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही व्हिडिओ करून पाठवा तुम्हाला आणखी आनंद. ओके की आजच्या कार्यक्रमाला मी आलो होतो तुमचं नाव पण टाका आणि मला आजच्या कार्यक्रमातून हे शिकायला मिळालं. मेन म्हणजे मी किती चांगलं बोललो याच्यापेक्षा तुम्हाला काय शिकायला मिळालं हे तुम्ही सांगणं फार आवश्यक आहे. ओके भाषणामधून तुम्हाला काय शिकायला मिळालं भाषा कसं तयार करायचं भाषेची प्रॅक्टिस कशी करायची शब्द किती महत्वाचे हे किती महत्वाचे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जे कळले आहेत तर तुमचा फीडबॅक तुम्ही व्हॉट्सअपवर मला पाठवायचं. थँक्यू व्हेरी मच.